नावच घेत नाही आता, कारण थेट बोलणं उशीर झालेला आहे सगळं. दुसरं म्हणजे मी सध्या नॉर्थ ईस्ट बद्दलच का बोलतोय, कारण मणिपूर त्याच्या आधीच मी पुस्तक लिहिलं होतं, 2 पुस्तक सांगतो माझे, की महाराष्ट्रामध्ये गोवंश हत्या बंदी येण्यापूर्वीच माझं पुस्तक लिहून झालं, अन्न आपुरण ब्रह्म, ते बरं झालं. नंतर लोक म्हणायचे की प्रचारानं लिहिलं. तसंच आत्ता मणिपूरवरचे सुरू आहे, त्याच्यावरच पुस्तक लिहिलं मी, नागालँडबद्दल, मणिपूरबद्दलचं, नागालँडबद्दलचं. आता मणिपूरचं पुस्तक माझं येत आहे लवकरच, म्हणजे लिहून झाले. लोक वाङ्मयात कदाचित प्रश्न प्रकाश करीत, त्यांनी सांगितलं. आणि दुसरं नॉर्थ ईस्ट बद्दलची अनेक पुस्तकं जी आहेत ती पॉलिटिकल खूप आहेत, राजकीय पुस्तकं खूप आहेत, सामाजिक अंगाने नाही आहेत. म्हणून मला मणिपूर नागालँड लिहित असताना मला सोशो इकॉनॉमिक या अंगाने मी पुस्तक लिहिलेलं आहे नागालँड बद्दलचं. आत्ता जे मी मला का असं वाटतं की नुसतं मणिपूरवर बोलता येत नाहीये, तर आपल्याला एकूणच नॉर्थ ईस्ट बद्दलच मांडणी करावी लागते, तेव्हा मणिपूर कळेल. त्याचं कारण असं आहे की आता जे काही अपप्रचारक लिहित आहेत किंवा मेसेज फॉरवर्ड करतायत मागच्या 8 महिन्यापासून वगैरे, की त्यांना अपप्रचारक म्हणतो. त्याचं कारण असं आहे की त्यांना नेमकं भारतीय नकाशा कळतो की नाही मला माहित नाही. भारत वास्तू वेगळा असतो, कारण ज्याला आपल्याकडे इंग्रजीमध्ये सिलिगुडी कॉरिडॉर म्हटलेलं आहे, ज्याला चिकन नेक म्हणतात सर्वसामान्य लोक. चिकन नेक म्हणजे भारताच्या नकाशाला जोडणारा, ईशान्य भागाला जोडणारा एक असा चिंचोळा पट्टा आहे, ज्याचा 24 किलोमीटर रुंदीचा आणि 6 किलोमीटर लांबीचा, यापेक्षा मोठा नाहीये. वरून भूटान आहे, नेपाळ आहे, खालून बांगलादेश आहे. आधी मी काय म्हणतो बघा, नकाशा आधी वाचन करा भारताचं काय. मग तुम्हाला तो एकदा तो चिकन नेक कळली आणि चिकन नेक जर तोडली गेली तर काय होईल लक्षात घ्या. आणि आता विमान आली आहे, पण पूर्वीच्या काळामध्ये जेव्हा नॉर्थ ईस्ट जायचं असेल ईशान्य भारतामध्ये, तर ते चिकन नेक शिवाय दुसरा पर्याय नव्हता. तिकडून जातो आणि गुवाहाटी हे शहर, आसाम, हा सगळा आसामचा भाग होता ना पहिले, सगळे स्टेट्स होते. याच्यामध्ये तुम्ही सिक्कीम धरू नका, सिक्कीम 1900 नंतर आलेलं आहे. सिक्कीम ह्याचा भाग नव्हता आपल्या ह्याचा. मी का सांगतो सगळं हे, की पोचता तेव्हा तुम्ही तुमचा मेंदू कोरा ठेवून जा आणि मग त्या लोकांशी बोला, म्हणजे तुम्हाला ईशान्य भारत काय आहे ते कळेल. माझ्या सगळ्यांना एक विनंती आहे हात जोडून, की जिथं जिथं तुम्हाला मंगोलाईट वंशाचे किंवा चेहऱ्याचे लोक दिसतील, आधी त्यांनाही विचार करायचं की बाबा रे तू कुठल्या प्रांताचा आहेस. तुम्ही त्याला नेपाळी कधीही म्हणू नका, तेव्हा प्रचंड राग येतो, कारण ते नेपाळी नाहीये. सगळ्यांना माझी विनंती आहे. मग सगळ्यांना भेटत विचारा की बाबा रे तू कुठल्या प्रांतातून आलेला आहेस, असं विचारा, त्याला बरं वाटतं ते. दुसरी गोष्ट अशी आहे की मग तिकडं किती ट्राईब आहेत नॉर्थ ईस्ट मध्ये. मी इथं का उभा आहे सांगतो तुम्हाला. आधी मी कबूल करतो की मी गैरसमज आणि शंका काढण्यासाठी उभा आहे. मी फक्त 30 मिनिटं बोलेल. मग मला बोलायला आवडेल, चर्चा करायला आवडेल, कारण आपल्याकडच्या माध्यमांनी ज्या ज्यावेळी नॉर्थ ईस्ट वाईट झाले त्या त्यावेळी बातम्या लावलेल्या आहेत. इतर ठिकाणच्या सकारात्मक बातम्या लोक सांगितलेल्याच नाहीये. मग ते कुत्रे खातात, ते काही खातात वगैरे वगैरे, याच्या पलीकडे आपण जातच नाहीये. किंवा ते कपडे कसे वापरतात हे ते सगळं. आपण वर जातो त्या भागामध्ये खूप छोटा प्रदेश आहे, तो मोठा प्रदेश नाहीये, खूप छोटा आहे आपल्या दृष्टीनं. सुमारे 200 ट्राईब्स आहेत, सुमारे 200. त्यात परत पोट जाते सगळं धरून. जवळपास 300 भाषा असतील. जेवढ्या ट्राईब आहेत तेवढीच खाद्य संस्कृती आहे. प्रत्येक ट्राईबची खाद्य संस्कृती आहे. किती वैविध्य आपल्याकडे ना.
आपण जेव्हा आसाममध्ये जातो, मग आसाममधून आपण मग वर जातो, मग मिझोराममध्ये, अरुणाचलमध्ये. अरुणाचलमध्ये पण आणखी वैविध्य आहे, सगळ्यात मोठा तो प्रांत आहे. आणि मग आपण प्रवेश करतो ते लक्षात की तो खूप वैविध्यपूर्ण आणि तो आपल्यासारखा भाग नाहीये. कारण आसाममध्ये आता एनआरसी झालं ना, एनआरसी बद्दल तुम्ही अभ्यास करा. ते फेल का गेलं? कारण अप्पर आसाम आणि लोअर आसाम असे दोन भाग आहेत, बराक व्हॅली आणि कचारी व्हॅली. नीट अभ्यास करा. म्हणजे मी का सांगतोय, मी त्यातला फरक कळला तर मग तुम्हाला तिकडचे प्रश्न समजायला लागतील, समस्या काय आहेत त्या. कारण आसाम का सुरू होतो, आसाममध्ये आपण गेलेलो आहोत, ते चिकन लेक म्हणून. असमिया माणूस आसाममध्ये कोणाचं राज्य होतं शेवटी काळामध्ये? अहोम होता. अहोम भारतीय होते का? अहोम कुठे आले होते? थायलंड मधून. त्यांना क्षत्रिय करण्यात म्हणतात. त्यांची भाषा संस्कृत सोडून गेले, त्यांनी सत्र स्थापन केली, मठ स्थापन केले, ते वैष्णव झाले. अलीकडच्या काळाच्या गोष्टी आहेत. कचारीला पण ते पण मंगोलाईडच, ते पण भारतीय नव्हते. त्यांना पण क्षत्रिय केलं वगैरे, त्यांना जाणीव घातली आणि मग ते पण क्षत्रिय झाले. अप्पर आसामचा जो माणूस असतो तो अगोदर असमिय असतो आणि मग हिंदू मुस्लिम असतो. तुम्ही त्यात फूट नाही पाडू शकत. आपण थोडं वर जाऊया, नागालँडमध्ये जाऊया किंवा आपातानी असतील मणिपूर मध्ये, अरुणाचलमध्ये. नागालँड जवळपास नागालँड, मिझोराम, मेघालय, मणिपूरचा सगळा वरचा पट्टा, प्रादेशिक अप्पर त्रिपुरा, ही सगळी माणसं. नागा कुठं कुठं आहेत? नागा मणिपूरमध्ये आहेत आणि असं नागालँडमध्ये. ते आधी नागा असतात आणि मग मुस्लिम असतात, सॉरी मग ख्रिश्चन असतात. त्यांच्या अस्मिता ह्या ख्रिश्चन नाहीये, त्यांच्या अस्मिता ह्या त्यांच्या ट्राईबच्या आहेत. नागा किती आहेत? नागा 32 नागा आहेत, 32 ट्राईब आहेत. नागामध्ये किती ट्राईब्स आहेत? नागांच्या 17 ट्राईब्स आहेत. आता तिथं कुकुट पण आहे, तिथं कचारी पण आहे, आपण समजूनच घेत नाहीये. मणिपूरमध्ये किती नागा आहेत? मुख्य 7 नागा आहेत, त्यांच्याकडे पोट जमाती आहेत. कुकी किती आहेत? कुकी कुठे कुठे आहेत? कुकी अरुणाचल सोडून सगळीकडे आहेत. कुकी म्यानमारमध्ये पण आहेत आणि बांगलादेशात पण आहेत. तसंच जिथं आता वाद चालू आहे मैतेईंचा, मैतेई सुद्धा जसे मणिपूरमध्ये आहेत तसेच ते बांगलादेशात पण आहेत आणि म्यानमारमध्ये पण आहेत. आपल्याकडे जे अपप्रचारक सांगतायत ते अत्यंत सगळ्या अफवा आणि असंख्य गोष्टी आहेत. तिकडे समाज तिकडचा कसा आहे? नॉर्थ ईस्टचा एकूणच समाज. अप्पर आसाम सुरू करतो मी, लोअर आसाम म्हणत नाही. लोअर आसाम तिथं डिफरंट. अप्पर आसाम पासून अरुणाचल, मिझोराम, मेघालय, अप्पर त्रिपुरा आणि सगळा जो भाग आहे तो समजून घेण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला त्यांची मानसिकता समजून घेतली पाहिजे. त्या भागातली जी गावं आहेत ना, ती सार्वभौम राष्ट्र होती आणि आजही आहेत. लक्षात ठेवा, तिकडची गावं जी आहेत ती सार्वभौम राष्ट्र होती आणि आहेत. त्या गावांमध्ये लोकशाही आधीपासून होती, आजची नाहीये. त्या लोकांना अजून सुद्धा जातीयता, भेदाभेद, डिस्क्रिमिनेशन माहित नाहीये, अस्पृश्यताच माहित नाही. आपण त्यांना मुख्य प्रधान का कुठं आणणार? मुख्य प्रधान म्हणजे हा मूळ प्रश्न आहे ना. त्या लोकांना जातीयतच माहित नाही, अस्पृश्यताच माहित नाहीये. त्या गावात काही अपवाद सोडतात, मिझोराम मधला थोडासा अपवाद, मेघालयातले काही छोटे मोठे गावातले काही मुख्य प्रमुख किंवा
नागा समाधीमध्ये कोण्या नावाची एक ट्राईब आहे तिकडं म्यानमारच्या साईडला, आणि त्यातच काय त्याचा राजा त्याला तेवढे किरकोळ, म्हणजे ते काय त्याचं राजा म्हणजे असं मोठा राजा नाहीये, राजा प्रजात काही फरकच नव्हता, असं काहीतरी एक थोडंसं हे, तर त्याला आंग म्हणतात नागांना त्या कोण्यामध्ये वगैरे. तर राजेशाही मुळात नव्हतीच त्यांच्याकडे, ते होती किरकोळ, म्हणजे त्याला काही संस्थान म्हणतात, फक्त तिकडची कुठे संस्था नव्हती मुख्य. एक आसाममधलं सगळ्यात मोठं अहोम, की जे मुळामध्ये स्थायी होते, ते कचार व्हॅलीमध्ये कचार, आणि त्रिपुरामध्ये बर्मन घराण्यात वर्मा हे सगळे लक्षात घ्या. वर्मा हे सगळे शब्द आहेत. वर्मा म्हणजे राजा वगैरे, मग केरळपर्यंत तुम्हाला वर्मा सापडला लक्षात घ्या तुम्ही. वर्मा शब्द लक्षात घ्या की ती सगळे तुम्हाला केरळपर्यंत सापडतात, ईस्ट कोस्ट पासून केरळपर्यंत वर्मा सापडते. तर ह्या सगळ्या राजघराण्याची खूप नॉर्थ ईस्ट मध्ये खूप किरकोळ छोटी घराणी, म्हणजे ही घराणी अत्यंत प्रभावशाली पण खूप कमी आहे संस्थानं वगैरे. त्यात एक संस्थान म्हणजे मणिपूर संस्था. आज सुद्धा नॉर्थ ईस्ट मध्ये ज्या अप्पर आसाम पासून ज्या गावं आहेत त्या गावांमध्ये सगळे निर्णय हे व्हिलेज काउन्सिल घेते. एका गावामध्ये तुम्ही कोणालाही विचारा माझ्या परस्पर, गावामध्ये जर मुख्यमंत्री आले, कलेक्टर आले, तर मधल्या खुर्चीमध्ये हा व्हिलेज काउन्सिलचा अध्यक्ष बसतो, मग मुख्यमंत्री, आणि मग कोणी आलेला ऑफिसर असेल तो बसतो, आणि आलेले सगळे निर्णय हे कुठून घेतात? 371 कलम सुरू होतात ना, तिथून सुरू होतात. मग 371 सी ए असेल, बी असेल, सी असेल. काश्मीर मधलं 370 उडवलं म्हणून आपण खुश झालो, कारण तिथले मुस्लिम लोक होते म्हणून. नॉर्थ ईस्ट मध्ये हात लावून लोक कळले काय होतं ते. ज्या लोकांची अस्मिता, जी गावं आहेत ती प्रत्येक ट्राईबची गावं आहेत, ती जिल्हे सुद्धा ट्राईब वाईज आहेत लक्षात घ्या. नॉर्थ ईस्टचे प्रत्येक टाईपचे जिल्हे आहेत, म्हणून मणिपूरमध्ये 16 जिल्हे आहेत. मग आता मणिपूरचा प्रॉब्लेम मी का करतोय, मला का सांगतोय सगळे मी, तुम्ही त्याला वेगळं करून बघू शकत नाही. नॉर्थ ईस्टला मानसिकता एकसारखी आहे नॉर्थ ईस्टची सगळ्यांचीच. आधी माझ्या अस्मिता माझ्या गावाशी जोडलेल्या असतात. नॉर्थ ईस्ट मध्ये गावात जन्मलेलं मूळ तिकडच्या संस्कृतीमध्ये हे गावाची जबाबदारी असते. नीट विचार सांगा, गावात जन्मलेलं मूल ही गावाची जबाबदारी असते, म्हणून तिकडं अनाथ वगैरे असं काही भिकारी हे ते असे भानगडी नाहीये. गावाचा माणूस माझा माणूस असतो गावाचा जन्मलेला. ही सगळ्या नॉर्थ ईस्टची सामाजिक व्यवस्था आहे. गावाचे निर्णय कुणी एकटा माणूस घेत नाही, कुणी लीडर नसतो. आणि आपण जे मग मणिपूरचं जे आपण थोडं तुम्हाला सांगतो, मणिपूरचं इम्फाळ नावाची नदी आहे, तिच्या 7 नद्या आहेत. इम्फाळ हे शहराचं नाव नदीवरून पडलेलं आहे. मग कधी काळी जेव्हा आपल्याकडे सांगतात मणिपूरचा उल्लेख म्हणे महाभारतामध्ये आहे, असे सुद्धा वनवासाला तिकडे पांडव गेले आणि मग कचार कन्या ज्याची भीमानं लग्न केलं हिडिंबेशी, थोडे ते वर गेले मणिपूरमध्ये. मणी म्हणजे म्हणे कंठमणी असतात, आणि मग तिथल्या राजाच्या मुलीशी लग्न केलं, चित्रांगदेशी. तिला मुलगा झाला बबुडवाड नावाचा. सुरुवात करतात, ठीक आहे ना, म्हणजे आपण ते मान्य करू. इसवी सन सांगत नाही तो, इसवी सन पूर्व किती वगैरे हा प्रॉब्लेम कधी झालं सांगत नाही. इसवी सन ते गबत बसतात ते, बरं का. आणि मग तिथे जे तथाकथित जे कोणी बुद्धिवादी म्हणा मणिपूरमध्ये जे कोणी काय म्हणतात तथाकथित काय अभिजन म्हणतो, अशी जी मंडळी आहे ती मंडळी सांगते की आम्ही त्याच्या आधीपासून हिंदू होतो. असतील सुद्धा
जरी दिलं तर आपण मान्य पण करू ना एक दिवशी, असतील सुद्धा. मग जिथं जिथं हिंदू असतात तिथं तिथंच का वर्ण आणि जाती असतात, हा मला पडलेला प्रश्न नाही. ते जे इंफाळचं खोरं आहे जिथं तो राजा सगळ्यात शेवटचा राजा गंभीर सिंग आणि चुरा चांदपूरचा जो ऐकलाय ना अथ्था जिल्हा एक आहे तो ऍक्च्युली तो सुधारणामध्ये राजा होता अगदी अलीकडच्या काळातला. त्याचं नाव चुरा चंद्रसिंग. आणि मग यांची माहिती कुठे सापडते आपल्याला, तर अवा नावाचं जे म्यानमार मधलं एक संस्थान राजवट होती जी आसाम पर्यंत आलेली होती. आणि मग हा इतिहास सुरू होतो, लिखित इतिहास तो सुरू होतो 1824 पासून साधारणतः, त्याच्या आधी सुरू होत नाही. आणि सगळी जी काही लिखित रूपात सापडतं ते आवाकडे सापडतं, आवा आणि मग आसाम राजवटीनं सापडतं. आणि ह्या सगळ्याच्या मध्ये एक राजा होता त्यानं पहिल्यांदा मणिपूरमध्ये हिंदू स्वतः हिंदू झाला. तो गरीब नवाज त्याचं नाव पण लक्षात ठेवा, नीट लक्षात ठेवा. स्वतःला तो गरीब नवाज म्हणून घ्यायचा. त्यांना ते तो सक्षत्रिय झाला आणि मग तो त्यांना सुधारणा केल्या म्हणजे त्यांना मठ स्थापन करायला लावले वगैरे वगैरे. मग मणिपूरमध्ये ह्याच्या नागांच्या 7 ट्राईब आहेत. एक सनाप आणि नीट लक्षात घ्या सगळे मणिपुरी नसतात. इम्फाळ खोऱ्याचे राहतात नदीच्या खोऱ्यामध्ये 700 किलोमीटर चौरस प्रदेशामध्ये ते हिंदू असतात किंवा मणिपुरी असतात. मणिपुरी भाषा आणि मणिपुरी माणसं ती म्हणजे हिंदू. मग डोंगरा भागात राहतात सगळ्यात वर ती कोण असतात, मग मी मणिपुरी कुकी, मणिपुरी नागा, एक मारन नावाची ट्राईब आहे खूप नागांसोबतच. मग तुम्ही कशा लक्षात घ्या मणिपूरचा ते इम्फाळ खोरं जे आहे तिथं लोकसंख्या जास्त आहे नदीचं. उत्तरेकडे कोण आहे तर नागा लोक आहेत, 7 नागा 1 मारण. दक्षिणेकडे कोण आहेत कुकी आहेत. कुकींच्या जवळपास 31 ट्राईब्स आहेत कुकींमधलं पुढे जातो. चीन असतील, मेरी कोम असतील, गांधी असतील, अशा अनेक ट्राईब. म्हणजे ह्या सगळ्यांचा जो मेळ आहे तो सोडून. आणि कुकींबद्दल का सांस्कृतिक आहे कारण कुकी सुरू यायला झाल्या त्या भागामध्ये ते 1840 पासून 1872 पर्यंत तिथल्या राजांना त्यांना आश्रय दिला, त्यांना जमिनी दिल्या, त्यांना राहायला दिलं. बरं ते काय सांगतात ते सिद्ध केलं पाहिजे. तुम्ही जर कधी हिमालयात गेलात, हिमालयाला कडलं असाल तर हिमालयातले माणसं आज सुद्धा तुम्हाला हे सांगतात की किती घंटा लागेगा, किलोमीटर नाही ना तो 7 घंटा लागेगा प्रवास सुरू केल्यावर, गाडी घेतल्यापासून, गाडी सुरू केल्यापासून. तसं ते सांगतात की दक्षिणेकडे आमचा जो प्रदेश होता तो 21 दिवस चालल्यावर येतो. तिकडून ते मुस्ताफिज झाले आले, त्यांना मणिपुरी राजांनी त्यांना राहायला जागा दिल्या, वसवल्या, गावं वसवली, शेतीच्या जागा दिल्या, वस्त्या वसवल्या. तर कुकी अशा रीतीनं तिकडं आले. कुकीमधल्या आधीपासून आधी आले होते ते आधी मैत्रीतच होते तिथं पानगण परत सांगतो तुम्हाला. तर कुकी आले दक्षिणेकडे, नागा आधीपासूनच होते. त्यांना जमिनी दिल्या, त्यांना गावं वसवून दिली. त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा रोल होता कुकी संस्थानातला की असं पहिल्यांदा घडतंय की इतके स्वतंत्र लोक एखाद्या संस्थानाचा भाग बनतात. असं बाकी कुठेच नाही नॉर्थ ईस्ट मध्ये. बघा तुम्ही ते लोक स्वतंत्र वृत्तीचे आहेत त्यांच्यावर होतात, पण ते कुकींनी ते स्वीकारलं. पण नागाच्या ज्या वस्त्या आहेत नॉर्थ साईडच्या सगळ्या
मग त्या सगळ्या, आणि आणखीन एक सांगतो तुम्हाला मी, नॉर्थ ईस्ट मध्ये मी आता सांगितलं तसं की नॉर्थ ईस्टची गावं ही राष्ट्र असतात स्वतःची, त्यांच्या सगळ्या मारामाऱ्या त्या तिथून सुरू झालेल्या आहेत की माझ्या गावाचा मासा, पाण्यातला मासा म्हणजे माझा तिकडं आला, म्हणजे ते समजा एखादं अस्वल किंवा डुक्कर इकडे तिकडे गेलं तर त्याच झालं ते. तिथं पुन्हा मास्टर करायचं नाहीये, म्हणजे साध्या साध्या घटना तिथं झालेल्या आहेत, आणि त्या गावांच्या सीमा म्हणजे राष्ट्राच्या सीमा आहेत. ह्या सीमा ज्या आहेत त्या आज आपल्याला त्याच्यापासून, आणि कुठलाही निर्णय गावातला कुणी एक माणूस घेत नाही, सगळे स्वतंत्रपणे बैठक घेऊन निर्णय घेतात, म्हणून तिथले निर्णय उशीर लागतात बऱ्याच गोष्टींचे. मैतेईमध्ये काय झालं, मग मैतेई आणि मणिपुरी म्हणजे हिंदू, त्यात पण आणखीन आहे. मैतेईमध्ये पण सनामाय नावाचे स्वतंत्र 8% लोक आहेत. सनामाय कोण? निसर्गपूजक आहेत, जे मूळ निसर्गपूजक आहेत, सनामाई नावाचे. आणि तिथं मैतेईमध्ये ब्राह्मणांपासून ते स्वच्छता करणाऱ्यापर्यंत सगळ्या जाती आहेत बरं का, लक्षात घ्या. मैती सगळे मैती एकसारखे नाही आहेत. 40 जागांपैकी एक जागा राखीव ठेवलेली आहे, ते कोणासाठी असेल तुम्ही विचार करू शकता. 60 जागा आहेत विधानसभेच्या, 20 जागा, 10 जागा कुकींसाठी, 10 जागा नागांसाठी. उरलेल्या 40 जागांमध्ये एक जागा आहे ती राखीव आहे एससी साठी, आणि उरलेल्या जागा आहेत त्या सगळ्यांसाठी. मैतेईमध्ये सगळी वर्ग संरचना आहे, ब्राह्मणांपासून ते खालपर्यंत. तिथं आणखीन एक मोठं एक पांगण नावाचे तिथं मुस्लिम आहे, ते पण मैत्री आहेत, ते लोकसंख्येच्या 8% आहे. तिथं हिंदू आणि मुस्लिमांचं खूप गुळपीट आहे, लक्षात घ्या. तिथं त्यांची भांडणं नाही, एकदा गंगा झाली होती केव्हा तरी 30 वर्षापूर्वी वगैरे. हिंदू आणि मुस्लिमांचं गुळपीट खूप आहे. पण हे कुठून गेले होते? बिहारमधून वगैरे, बंगालमधून मुस्लिम गेलेले. हे कधी 400-500 वर्षापूर्वी ते स्थानिक लग्न केली स्थानिक बायकांशी, आणि तिकडे सेटल झालेले आहेत, त्यांच्या वेळी गावं आहेत. आणि ते आणि हिंदूंमध्ये मैत्रीमध्ये कसल्या प्रकारचे भांडण नाही केले. सनामाही आहे. 1901 साली तिकडं त्याच्या दरम्यानच्या काळामध्ये तिकडं ख्रिश्चन मिशनरी गेले, घेऊन गेले. तिकडे मिशनरी गेलेले नाहीये, तर त्यांना ब्रिटिशांनी नेलेलं आहे. कुठं? मणिपूरमध्ये, नॉर्थ ईस्ट मध्ये त्यांना नेलं तिकडं. का? अत्यंत मूर्खपणाची गोष्ट होती ब्रिटिशांची की इथले लोक अनसिव्हिलाइज्ड आहेत, त्यांना कुठलंही धर्म संस्कृती नाहीये असं नव्हतं. त्या लोकांची नॉर्थ ईस्ट मधल्या सगळ्यांची स्वतःची संस्कृती होती. आज पण त्यांनी जपलेली आहे, हे महत्वाचं आहे, ती जपलेली आहे. म्यानमार मध्ये प्रयोग केलेला होता, तो त्यांच्या अंगलट आला, आणि तिकडे त्यांना मिशनरीज नेले. 1901 साली पहिलं थंकुल नावाचे एक ट्राईब आहे नागांची मणिपूरमध्ये, मुद्दाम बोलतो मी. आणि त्याच्यानंतर 1893 साली मैतेई एक स्त्री पण ख्रिश्चन झालेली आहे. मैत्रीमध्ये 9 विषय आहेत बरं का, लक्षात ठेवा. आणि मैत्रीमध्ये जेवढे ख्रिश्चन आहेत ते सगळे ओबीसी मध्ये समावेश झालेले आहे. पण मागणी कुठं आली आता? काय मागणी आली की आम्हा सगळ्यांना सरसकट ओबीसी करून टाका, ट्राय एसटी करून टाका. नीट गंमत लक्षात घ्या. मैत्रीमध्ये स्वतःच्या जाती व्यवस्था आहे, सरसकट सगळ्यांनाच तुम्ही आम्हाला एसटी करून टाका अशी मागणी आली. जसं आपल्याकडे पण एक मागणी आहे तसंच ते तिथं पण झालेलं आहे. पण लोकांना बाहेर हेच माहित नाही की मैत्रीमध्ये जसे ब्राह्मण आहेत, जसे ओबीसी आहेत, जसे मुस्लिम पण आहेत महत्वाचं म्हणजे, आणि तिथं पण एसटी पण आहेत, एससी पण आहेत, सगळेच आहेत तिथं. सरसकट सगळ्यांना जर एसटी करतो काय व्हायचं पुढे चालू ना? मग प्रश्न येतो, सगळा राग सध्या कुकींवरचा आहे बरं का.
नागांबद्दलचा नाहीये. पण मी तुम्हाला सांगतो, नॉर्थ ईस्ट मध्ये सगळ्या जेवढ्या जमाती आहेत ज्या ख्रिश्चन झालेल्या आहेत, कुठले पण झालेले आहेत, अरुणाचलचे 4 जिल्हे, सगळा मिझोराम, सगळा मेघालय, सगळा म्हणतो, मुद्दा म्हणतो सगळा म्हणतोय मी, कारण काही 2% इकडे असतील, संपूर्ण नागालँड, सगळा अप्पर मणिपूर, अप्पर त्रिपुरा, सगळा ख्रिश्चन झालेला भाग आहे. कोण आहेत ते? बॅप्टिस्ट ख्रिश्चन. तिकडे काय केलं जाऊन तिकडं, म्हणून मला सांगतो वादन सांगतोय की ते लोक आधी त्यांच्या ट्राईबचे आहेत, मग ते ख्रिश्चन आहेत. लक्षात घ्या, त्यांच्या अस्मिता ख्रिश्चनच्या नाही आहेत. मी तुम्हाला इतकी सर्वजण माणसं दाखवतो की त्या माणसांमध्ये आज सुद्धा त्यांना गॉड माहित नाहीये, गॉड कन्सेप्ट माहित नाहीये, त्यांना भूत माहित आहे. मी हा विरोध नाही करत, मी त्यांच्या कन्सेप्ट मध्ये अमुक म्हणजे डोंगर आला, दगड आले, झाडं आली, पाणी आलं, तिथं भूत असतात. आज सुद्धा लग्न झाल्यावर नवरदेव बाहेर गेलो 7-8 दिवस तिकडं पण त्यांच्या सुद्धा कन्सेप्ट होत्या आणि त्याकडे आज पण त्या कन्सेप्ट आहेत. सगळ्या ट्राईबची आपल्याकडे नववर्ष आहेत, सगळ्या ट्राईब आज पण ते सगळं पाळतात, पण ते डीजे वाजवत नाही. हा प्रॉब्लेम. ते सगळं पाळतात, ते सगळे सण करतात, ते साजरे सगळे करतात, सगळेच आपल्या गावात जातात त्या काळामध्ये. आणि कुणाचे गाव सुटलेलं नाही. महत्वाचं मेरा बस्ती आहे ना, नोकरी म्हणून आलो असेल. आणि मला तिकडच्या आणखी एक मला एक महत्वाचं सांगावंसं वाटतं मला की अस्पृश्यता नाही, जातीयता नाही, वर्णभेद, कारण त्याला माहितीच नाहीये. इव्हन एवढंच नाही, तर माझा कचरा उचलायला कोणतरी येणार आहे हीच कन्सेप्ट नाही मुळात. माझा कचरा माझी जबाबदारी हा विषयच नाहीये. म्हणजे माझा कचरा माझी जबाबदारी असते ना, ते सांगावं लागत नाही त्यांना. हा कचरा माझाच आहे तर मला साफ करावं लागेल ना. तुम्ही जर कुठला ऑफिसमध्ये गेला, तुमच्यासमोर बाई बसून कप उचलत असेल चहा पिल्यानंतर, ती बाई कदाचित सुपर क्लास ऑफिस असू शकते. माझ्या शेजारी जजचा बंगला होता, तर दर म्हणाले स्वच्छतेचं मोहीम असते ना, तर ते स्वतः जज गटार काढायची, गटार. मला काय वाटलं की म्हणलं मी कुठून आलो मग. तर हा सगळा ती मानसिकतेचा भाग आहे त्यांच्या, आणि ते जन्मतःच आहे. नॉर्थ ईस्ट मध्ये एक मूल्य हा मी ते सगळं आता भाग सांगितलं, 4 जिल्हे जिथं वगैरे वगैरे, तिथं मिसळांनी काय केलं असेल? मिसळांनी चर्च बांधले का पहिल्यांदा? नाही, त्यांची भाषा शिकून घेतली, पुस्तकं, त्याला स्क्रिप्टच नाहीये. पण ते विनोद म्हणून सांगतो तुम्हाला, मिझोराम मध्ये पण तेच अनुभव आला आणि इकडं नावडलं होतं पण आपको स्क्रिप्ट नहीं था क्या तुमच्या भाषेला? क्या वो गाय के चमड़े पे लिखा हुआ था, कुत्ता वो लेके भागे, इसलिए हमारा स्क्रिप्ट नहीं है. त्यांच्या सगळ्या भाषांना स्क्रिप्ट दिली रोमन, ती मुस्लिमांनी दिली. त्यांचं व्याकरण तयार केलं, पाठ्यपुस्तक तयार केली, शाळा काढल्या, त्यांना शिक्षण दिलं, रस्ते बांधले, आरोग्याच्या सोयी केल्या. नंतर लोक स्वतःहून ख्रिश्चन झालेले आहेत. त्यांनी आधी मंदिरं बांधले, त्याने चर्च बांधलेलं नाही होतं. हा मूलभूत फरक आहे ना सामाजिक ह्याच्यातला. तर जेव्हा केव्हा हिंदू मणिपूरला गेले असतील किंवा आसाममध्ये गेले असतील 15-16 शतकामध्ये, 17 मध्ये मठ बांधले. तुम्ही मठ बांधले हो, तुम्ही शाळा बांधलेली नाहीत ना. हा मूलभूत फरक आहे ना. मग आणखी तिकडे बालविवाह होत नाही, कधी बालविवाह होत नाही. आणि आई वडील लग्न जमवत नाही, तर रिपीट होतं पडतं, आई वडील लग्न जमवत नाही. ज्या वाटत फोन नंबर देऊन सांगतो ठेवतो, जे शिकायला बाहेर गेले, ज्यांना मैत्रिणी किंवा मित्र नव्हते, त्यांचे लग्न अजून लग्न झालेले नाही, वय वर्ष 40 वगैरे 50 पर्यंत आलेले. इकडे मॅरेज ब्युरो नाहीये,
शाळेपासूनच मुलं आपले टार्गेट ठरवतात आणि त्यांचं लग्न होतं. पण त्याच्यामध्ये कसली देवघेव नाही, काही नाही, काही नाही. लग्न कसं होतं पहिल्यांदा त्यांच्या पारंपरिक पद्धतीनं होतं आणि मग चर्चमध्ये कुणी बोलत किंवा चर्च में कुछ नाही, वहां फादर कुछ बोलेगा आप बोल जाएंगे, मत बोलले. कुठेही धांगडधिंगा नसतो, बँड नसतो, वरात नसते, कोणी घोड्यावर बसत नाहीये, तसलं काही भानगड नाहीये, कुणी डान्स करत नाही, कुणी कान पिळली पण नाही बरं का, तसलं काही भानगड नाही. लग्नाचे साध्या पद्धतीत लग्न होतात, लोक शिस्तीत लोक येतात आणि आलेल्या येणारा प्रत्येक पाहुणा लग्नापासून मृत्यूपर्यंत एक काउंटर असतो, तिथे बसलेल्या कार्यकर्त्याकडे पैसे कधी देऊन जातो आणि मग आज जातो. मेल्यावर सुद्धा, लग्नात सुद्धा. आणि मग जाताना पाहुण्याला पुरेल इतकं अन्न पाठीमागे दिलं जातं. ही परंपरा आहे. त्यात एक महत्वाचा जो खाद्यपदार्थ आहे, हसू नका फक्त, त्याला म्हणतात मोदी. MOUDI. बीफचं एक अर्धा किलोचं पॅकेट केळी पवित्र असते, केळीच्या पानामध्ये गुंडाळून त्याकडून दिलेलं असतं. त्यांनी घरी जाऊन उपाशी होऊ नये हाच वाजल्यानंतर मोदीला ताट करतात एवढंच. मोदी हा MOUDI आहे. मोदी म्हणजे तो हे आपले मोदी व्यसन करून घेऊ नका, तो पदार्थ आहे, वाटलं तुम्ही सर्च करू शकता त्याच्यावर. ते मूल जेव्हा जन्मतं तर नॉर्थ ईस्टच्या एका मुलाला किती भाषा याव्यात, एकतर लग्न जमवत नाही तिथं सांगितलं तुम्हाला. मुलं आपल्या मैत्रिणीकडनं सांगतात की हा समजा जर एखादा बिहारी मुलगा असेल, एखादी मुलगी प्रेमात पडली तर घरचे काहीच म्हणत, तो तिचा निर्णय आहे. असं काय नाही की मला वाटलं की तिकडच तसं काय नाही, सध्या पडलं असतं तरी माझं पण लग्न झालं असतं असं वाटलं नसतं मला, उशीर झाला त्याच्याबद्दल. तर एक मूल जन्म त्याला किती भाषा, नागालँड किती भाषा आहे मणिपूर नागालँड मध्ये अंदाज. आई जर वेगळी ट्राईबची असेल, बाप स्वतः बाप, तर एक मातृभाषा येतेच त्याला, पितृभाषा पण येते बरं का त्याला. मग ते मूल जेव्हा बाहेर निघतं ना, मग शाळेत जातं तेव्हा इंग्लिश शाळेत भाषा इंग्लिश ती ना, मग त्याला हिंदी पण येते थोडी थोडी, कारण हल्ली TV आलेली आहे तिकडं. आणि मग एक नागाबील नावाची एक भाषा आहे, संपर्क भाषा, एक अशी एक भेसळ भाषा आहे, कॉमन नाही. काय होतं समजा मी आहो आहे, हे लोक आहेत, ते यमचुंगर आहेत, आम्ही ठिकाणी कुठल्या भाषेत बोलायचं, आपण असं नाव ठिकाणी इंग्रजीच येत नाहीये, मग ते नागाबील मध्ये बोलायचं, किमान असे की असे कुठे असे असं ते बंगाली असं. मग त्याला समजा आई म्हणून तू कोणाला जा, मग सामान घेऊन ये, मग ते पळत पळत जातं. मग तिकडं कोणीतरी एखादी लोथाबाई बसलेली असते दुकानावर, मग ते सांगतं मला हे दे म्हणून. मग त्या माणसाला चौथी भाषा येते, त्या मुलाला ती शाळेतली इंग्रजी भाषा म्हणजे किमान 5 भाषा त्या मुलं येतात, 4 तर येतातच येतात. पण तिकडे आई म्हणून शिव नाही रागाला की काय करायचं, हातात बरं. हा बरं, माझ्या चेहऱ्याकडे नीट बघा, कारण मी काय सांगतोय, मी सांगतो अंगामी टेनेडे नावाची भाषा आहे, ती 6 ट्राईबची भाषा आहे, टेनेडे. तर ते रडताना पोरगी अशी रडली ना, असं खांद्यावर पोरगा पोरगी, तर ते आईला बोलत असतं ते. आणि फू म्हणलं तर वडिलांना, फू म्हणलं तर आईला, असं म्हणलं ते आईला बोलत होती की बघ ते बाप कधी मारलाय म्हणून, वडिलांना बोलत होती की आई मारली म्हणून. असं ते शिला नाही तो भाषेमध्ये त्यांच्या, किती चांगली गोष्ट आहे ना. मग आता टीव्हीवर बघून पोरांना पंजाबी सेवा येतात, लक्षात ठेवा. किती चांगली का वाईटच आहे ना सगळं. आपण म्हणजे मला काय म्हणायचंय की इतका चांगला प्रदेश असेल, इतके लोक नाही, त्यांच्याकडे असे भांडणं अशी नाहीयेत. बघायचं असतं की गच्ची भरली तुला तर बघून घेतो वगैरे गल्ली ते नाही.
नीट मूळ तोड व्हायचं किंवा काही भांडण करायचं नाही, दोन प्रकारचे सर. त्यामुळे मणिपूरचा प्रश्न सुटत असेल तर धाव सुटणार मी मला धाव सुटणार नाही. तिथं अशी भांडणच नसतात, तुला बघतो चौकात ये हे ते नाही, तसं नसतं ते. एक तर हे किंवा हे दोन गोष्टी आहेत. तिकडच्या समुपचार वगैरे असं काही त्यात पडू नका, म्हणून समजून घ्या नॉर्थ ईस्ट काय असतं ते. पोलीस स्टेशनची गरज थांबा, तिकडे येतोय मी पोलीस स्टेशनला. क्राईम रिपोर्ट, क्राईमचा तुम्ही जर हे काढला भारतीय लेवलवर, चाइल्ड अब्यूज आणि महिलांवरचे अत्याचार जवळपासून घ्या. नंबर देतो मी. नागालँडचे जे ऍडिशनल DIG आहेत ते आपले मराठी आहेत, नागपूरचे संदीप तामगड. नंबर देतो त्यांना विचारा. क्राईम हा क्राईम नाही असा. मला पण धक्का मला बसला की जेव्हा महिलांवर सगळे अत्याचार झाले ना, मला खरं धक्का बसला की हे कुणी पेरलं असेल म्हणून अत्याचार झाले महिलांवरचे. माझी मुलगी आली होती तिकडं, मुलगी होती माझी वगैरे, मुलगा होता. आत्ता पहिल्यांदा मला धक्काच बसला की असं काही झालं मणिपूरमध्ये. कारण इमा म्हणजे आई, इमा मार्केट वगैरे आहे. तर खरं तर माझ्यासाठी खरंच वाईट आहे ते, माझ्यासाठी तो अनुभवच वाईट आहे की महिलांना अत्याचार झाले असेल. कारण ती संस्कृती नॉर्थ ईस्टची नाही, संस्कृतीच नाही तिकडची. आणि समजा तिकडचे जे आधी अधिकारी निवडतात ना, हा आधी एक मला एक छोटा विनोद नाही हा, तो गांभीर्याने घ्या, विनोद म्हणून सांगत नाही. तिथली मुलं खेळतात ना असं चोर पोलीस वगैरे वगैरे, कुणालाही पोलीस व्हायचं नसतं, पोलीस व्हायचं नाही, मानसिकता नाही, पोलीस व्हायचं नसतं कोणालाही, सगळ्यांना चोर व्हायचं असतं. मग जो पोलीस होतो ना त्याला सगळं धुरून धुरून पडवतो. तिथलं मुलं जेव्हा डोळं उघडतं, पाठीवर बांधलं, त्याला कोण कोण दिसतं? घरातले आई वडील, चुलते काका वगैरे. रस्त्यावर गेलं मग त्याला दिसतात खांद्यावर बंदूक घेतलेले फौजी. तो जो एक मी का लक्षात येत नाही काय म्हणतो ते, कारण तिकडच्या मुलांना चोर पोलीस करताना सगळ्यांना चोर व्हायचं असतं, पोलीस व्हायचं असतं. आणि तुम्ही नीट बघा, मी सांगतो ते सगळ्या क्लिप्स काढून आले तासात म्हणायचं, पोलीस कुठेही गोळीबार करत नाही किंवा लाठीमार करत नाही. तुम्ही नीट बघा, तुम्ही स्थानिक पोलीस समोर बसलेली माझी माणसं आहेत ना, समोर बसलेली माणसं माझी आहेत, तर मी तुम्हाला लाठ्या घालू का? कारण गाव जिल्हे हे जमातनिहाय आहेत ना. तुम्ही नीट, मी काय म्हणतो नीट लक्षात, गांभीर्यानं मी काय म्हणतो. आणि मग आपण जाऊयात आता, कुणी आफी पिकवली, कुणी गांजा पिकवला वगैरे वगैरे, त्या ह्याच्यामध्ये जाऊयात परिप्रेक्षामध्ये. नॉर्थ ईस्ट मध्ये त्या स्टेटमध्ये किंवा जिल्ह्यांमध्ये एकतर सगळेच बदमाश आहेत, सगळ्या जमाती, पण सगळेच सभ्य आणि साधू आहेत. लक्षात घ्या काय म्हणतो. परत सांगतो तुम्हाला, नॉर्थ ईस्ट मध्ये सगळ्या जमातींमध्ये आरोप होतात ना की त्यांचे सशस्त्र गट आहेत, त्यांचे सशस्त्र गट आहेत, आमचे नाहीत वगैरे. सगळे खोटं बोलतात किंवा सगळे खरं बोलतात. लक्षात ठेवा, इथं सगळ्यांचेच आहे, मग कोणाचेच नाही. त्यामुळं त्या खोलात कुणी जाऊ नये, किंवा तिकडच गेल्यानंतर मग आपल्याकडून जो मीडिया गेला तिकडं, आता थांबू, आपल्याकडून जो मीडिया तिकडे गेला ह्या प्रकरणानंतर, तो कसा फसला? फक्त ललन टॉक नावाचा एक चॅनल आहे, ते फसलं नाही नंतर महिनाभरानंतर. आणि थोडं बहुत BBC. समजा की मी थोडस मी दिसेल असं करतो, असा एक नकाशा काढतो. नकाशामध्ये काय नाही, हे नॉर्थ ईस्ट. समजा एखादा रिपोर्टर मणिपूरमध्ये येत असताना तो मिझोरामकडून
त्याचं नकाशा घ्या. लोक सांगतात ना की मग तिकडून चायनीज लोक येतात वगैरे बॉर्डर लागते. अरे बाबा, पहिल्यांदा मणिपूरच्या बॉर्डर कुठं लागतात ते बघ. चीन कुठं, म्यानमार कुठं, तू कुठं, इथं बसून बोलायला लागला तू. ते बॉर्डर तपासून घ्या, आपल्या स्वतःला समजून कुठं बसले ते. तुम्ही बघा सगळ्याला बरोबर मेसेज. चीन मधून ते लोक येतात वगैरे. अरे किंवा ते कुठले मुस्लिम मुद्दा विचारलं मला माहित होतं ते. तिकडची माणसं नॉर्थ ईस्टची आपल्या भागात बाहेरच्या भागाला पाऊल ठेवू देत नाही. त्याच्यात प्रचंड संकट, त्याचं चुकून नाही त्याच्यावर. कारण गावं राष्ट्र आहेत ना, सर्व राष्ट्र आहेत. त्यामुळे रोहिंग्या थेट कुठे गेले, म्यानमार मध्ये गेले, सॉरी बांगलादेशात गेले. आणि मोरेची बॉर्डर सुरू होती तिथे काय नाही आले मणिपूरमध्ये. येऊ शकत नाही. ती माणसं बाहेरच्या माणसांना जेवायला घालतील, पण इथं थांबायचं नाही. तू मानसिकता लक्षात तुम्ही इथं बाहेर राहायचं नाही तुम्ही. मग एक आता एक नकाशा जाऊन आता मणिपूरचा कसा, मणिपूरची कुठल्या बाजूला कुठली हे सुरू होते बॉर्डर बघा बरं जरा. एका बाजूला नुशा हिल्स म्हणजे मिझोराम सुरू होतं. पश्चिमेकडच्या बाजूला आसाम सुरू होतं. उत्तरेकडे नागालँड आहे. आणि एका बाजूला म्यानमार आहे मोरेकडे. बरं कुणी इथून गेलं का आजपर्यंत? परवा आपले कोणतरी नेते बोलले की आम्ही आता बॉर्डर ते बांधणार म्हणे, हे सगळं ते कुंपण बांधणार वगैरे. तुम्ही म्यानमारच्या बॉर्डरला जाऊन कबड्डी खेळू शकता, क्रिकेट खेळू शकता, एवढं मोकळं वातावरण आहे. इतकं मोकळं वातावरण आहे. तुम्ही ह्याला कुठला जिल्हा विसरलेला म्हणजे ते पुण्याचा भाग आणि हे आमचे मित्र आहेत तिकडचे, तिकडे गेलो मी सगळीकडे जाऊन बॉर्डरला. तिकडचं भाज्या बांधून विकतात, तिकडे विकतात वगैरे वगैरे. आपण नंतर येतो मी. आपला मीडिया काय करतो, मीडिया एक मागे जाण्याचा आत्ता सुद्धा एकदम फ्लाईटला जायचं. इम्फाळचं गावाचं मुंबईला गावातच आहे. नागालँड कुठे यायचं खाली असं. तिथं 7 नागालँड आहे, एक मारम आहे, थोडे नेपाळी आहे. तिथं नाही आलं येताना सोबत ड्रायव्हर असतो, तो निघतो दिमापूरवरून वगैरे आणि नागा म्हणतो की मग तिथं माव गेट लागतं. ते माव मागांचं माव नागायला 7 नागा तुला तुला आहेत वगैरे. तसे खाली खाली येतात. आम्ही ह्या तर छोडता नाही. मग तो त्याचा जेवढे ते सोडतो तेवढे. आणि विशेष म्हणजे तिकडं भावकी नाही आहे. लक्षात घ्या बरं झालं तुमचं भावकी नाही तिकडं. मी माझ्या ट्राईबची कधीही तिसऱ्या माणसासमोर वाईट बोलत नाही. तिकडचे लोक बोलत नाही. भावकी तिकडं भावक्या प्रकार नाहीये. भावभावकी नाही तिकडं. आम्ही जो काही ट्राईबला असतो ना, भले आमच्या लोकांचा दुश्मन असेल, पण तिसऱ्या माणसावर आम्ही कधी वाईट बोलत नाही. मग ते आम्ही किती चांगले आहोत ते कशा वाईट आहेत असं कधी तो खाली येतो. त्याच्यात बॉर्डर संपते. आता मग इथून तू दुसरी गाडी घेऊन जाता, पुढे येत नाही. तिथून त्याला भेटतो, तो त्याला ते सांगतो ते कसे वाईट आहेत, हे कसे वाईट आहेत, मी कसं चांगला आहे, आम्ही कसे चांगले आहोत. मग तो नेतो का बॉर्डर तिथून सोडून देतो. ते पुढे म्हणतो ते चालतं ते वाईट आहेत आणि चांगले आहेत. मीडिया इथं पोचतो. मीडियाला खरी माहिती, कारण तिथली माणसं स्वतःच्या ट्राईब्स बद्दल प्रचंड काय म्हणतात स्वतः खरंच ते म्हणजे त्यांच्याकडे ते खूप हा गुण घेण्यासारखाच आहे. ते सांगतच नाही, ते नाही बिलकुल नाही. मग ते कन्फ्युजन पत्रकार की तो खरं बोलतोय की हा खरं बोलतोय की हा खरं बोलतोय की तो. त्यामुळे मीडियाची गोष्टी झाली की त्याला कळलेलंच नाही की कोण खरं बोलतोय ते. कारण ते सगळेच खरं बोलतात. ते सगळे कसं आपल्या प्रामाणिक असतात. आणि जर प्रामाणिकपणे बोलला नाही तर मग त्याचं पुढं म्हणजे सॉरी म्हणजे त्याचं पुढं पण बोलत तसं करणारच नाही. मीडिया तिथं फसला. फक्त ललन टॉप नावाचा एकच चॅनल मुद्दा ऑर्डर करत होतो. त्यांना त्यातली ती खरी गोम कळली की आपण कुठं
अडकतोय. आणि बीबीसीने 2 मुलाखती केल्या होत्या तिथं फक्त. बाकीच्या लोकांनी मग तिकडे शेती कशी आहे, ते पाणी कसं झुळझुळ होतं वगैरे वगैरे ते कुठे रडायचं. आणि खऱ्या अर्थानं आणखी नाही, राहुल गांधी तिथे गेले. मला वाटतं ते अनएक्सपेक्टेड होतं असं होईल म्हणून. राहुल गांधी उतरले इम्फाळमध्ये आणि ते चालले. तर त्यांचं स्वागत झालं ही मोठी धक्कादायक गोष्ट होती सगळ्यात बरोबर. स्वागत झाली मोठी धक्कादायक गोष्ट होती राहुल गांधीची. मग त्यांना पुढे जाऊ नका असं केलं होतं. त्यांना कुठं पाठवलं? चुराचंद्रपूरला. चुराचंद्रपूर सांगितलं मग एक राजा होता मणिपुरी राजा आणि त्यांनी ते सगळं ते त्यांची सुधारणा व्हावी आणि मग त्यांना पाठवलं चुराचंद्रपूरला. तिथं पण स्वागत झालं. पण ते तिथून तिकडे गेले मोयरंगला. तो सगळा भाग परत ह्यांचा आहे मैत्रींचा ना, तिथे स्वागत झालं. पण जे लोक सांगत होते की कुकी लोक हे आपोची शेती करतात, नीट लक्षात द्या. तो काळ आठवा तुम्ही, जास्त जुना नाहीये, आपली मेमरी अलीकडच्या तुम्हाला सांगतो. ते कुकी हे आपोची शेती करतात आणि स्मगलिंग होतं, ड्रग्ज वगैरे वगैरे. राहुल गांधी दाखवायचं नाही इथं आपोची शेती होते, तिथं होते म्हणून. काय 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 चुकलं का? उलट राहुल गांधीचं पण मत झालं ना, मत परिवर्तन. राहुलची बाजू नाही घेत. मी काय सांगतोय, तिकडे जे विरोधी पक्ष आले त्याचे खासदार वगैरे गेले, त्यांना ते दाखवायला पाहिजे होते इथं शेती होते तिथं शेती होते म्हणून. आपणची नाही दाखवली का? नाही दाखवली. उलट चांगला जाऊ शकतो ना तो, त्या निमित्तानं दाखवायचा. मग एक तर सगळेच आपण शेती करतात किंवा कुणी शेती करत नाही असं मी मला बोललो ना. मी सगळेच सभ्य आहे किंवा कुणीच सभ्य नाहीये. नीट लक्षात ठेवा. हे नॉर्थ ईस्टचं समजून घेण्यासाठीचं हे आकलन करण्यासाठी तुम्हाला सूत्र सांगत करतो. एक तर सगळेच सभ्य आहेत किंवा मग कुणीच सभ्य नाही. आणि मग मी येतो शेवटाकडे. ते असं मणिपूर वाऱ्यावर का सोडण्यात आलं? कारण अरुणाचलचे 4 जिल्हे जे ख्रिश्चन बहुल आहेत ते संपूर्ण मिझोराम, अप्पर त्रिपुरा, संपूर्ण मिझोराम, संपूर्ण मेघालय, संपूर्ण नागालँड आणि जवळपास 70% जो भूभाग आहे, 60-70% वगैरे जो मणिपूरचा, जो ख्रिश्चन बहुल आहे म्हणजे ट्रायबल बहुल आहे, त्यांची कधीही घर वापसी करणं कोणाला शक्य नाही. उद्योग आहे सगळं जे गुजरातमध्ये करता आलं, डांग वगैरे भागामध्ये की आदिवासींची घर वापसी केली, हे तिथं शक्य नाहीये. दुसरी गोष्ट आहे की ते ख्रिश्चन असले तरी आधी, परत सांगतो एकदा, ते आधी त्या ट्राईबचे आहेत आणि मग ते ख्रिश्चन आहे. ते आधी ख्रिश्चन नाही आहेत, अशा अगोदर ते ख्रिश्चन नाही आहेत. त्यांच्या सगळ्या अस्मिता ह्या त्यांच्या ट्राईबशी जोडले गेलेल्या आहेत. म्हणून जेव्हा नॉर्थ ईस्टवर असं काही त्या प्रदेशावर काही होतं, त्याला फक्त अतिक्रमण झालेलं आहे, त्यावेळी ते लोक अत्यंत एकजीव होतात. आणि आता मणिपूरमध्ये दक्षिणेकडच्या भागात कुकी बोलतो, सगळे कुकी नाही येतात, त्याच्यात पण खूप भांडणं होती. ह्या निमित्तानं ते सगळे आता एकत्र आलेले आहेत, एकजीव झालेले आहे की प्रांत असतील किंवा चीन असतील किंवा आणखी कोम असतील, सगळं आता खूप त्यांचे खूप गट तडफडीचे एकत्र आलेले आहेत. आणि शेवटी आता मी येतो 371C कडे येतो आणि थांबतो. आणि मला तुमचे प्रश्न आवडतील आलेले, कारण मला ते खूप आवडतं की 371C जे आहे ठाकूर पुस्तक नाही, मी 5 पुस्तक राजकीय नाही बरं का, त्यामुळे प्रचारकी पुस्तक लिहिलेलं नाही.
आपल्याला फक्त कलम 370 माहिती आहे काश्मीर पद्धतीची. आता सध्या खूप आपल्याकडे 371 झालं, आता आम्ही जावळे होणार वगैरे वगैरे अशा ज्या काही सगळ्या स्वप्न वगैरे सगळ्या आपल्याकडे 370 किती प्रकरण आहेत 370 च्या नंतरची. 370 काश्मीर झालं काश्मीर पद्धतीचं बरोबर ना. 371 कोणासाठी आहे? महाराष्ट्र गुजरात राज्यांसाठी. 371 हा 371 ए नागालँडसाठी आहे, 371 बी आसामसाठी आहे, 371 सी मणिपूरसाठी आहे, 371 डी आणि ई आंध्र प्रदेशसाठी आहे, 371 एफ सिक्कीमसाठी आहे, 371 जी मिझोरामसाठी आहे, 371 एच अरुणाचलसाठी आहे, 371 आय गोवासाठी आहे आणि 371 जे तेलंगणा आणि कर्नाटक राज्यातील 6 मागासी जनांसाठी आहे. बरं का. मग मणिपूर मधल्या ज्या मैत्री जे आहेत, मैत्रीमध्ये सगळं तुम्हाला सांगितलं, मग सगळेच आहेत, त्यात ख्रिश्चन पण आहेत, ओबीसी पण आहेत. सगळ्यांना एसटी करण्यासाठी पहिल्यांदा मणिपूरनं 371 सी हे कलम रद्द करा असे पहिल्यांदा ठराव काय पास केलं पाहिजे ना, तेव्हा सगळे एसटी होतील. पण मी मैत्रिणींना दोष देत नाहीये. मैत्री जो सुपीक प्रदेश आहे, जेवढा डोंगराळ भाग आहे मणिपूरचा किंवा नागालँडचा, मिझोरामचा, सगळ्यांचा, सगळीकडे सोपान शेती होते. शेतीचा आसामनं तुम्ही आसाम राज्यानं जेव्हा आसामातून जेव्हा सगळी राज्य नवीन राज्य तयार झाली, तुम्ही आता डोळा झोपायचं बसमध्ये दिवसा कधी आणि खडखड वाजल्याने ओळखायचं की आता आसाम संपलेलं आहे. सगळा सुपीक प्रदेश आसामकडे गेलेला आहे, ठेवून घेतलेला आहे आसाम. सगळा सुपीक प्रदेश तुम्ही बघा, मी ह्यात काय चुकी करत नाही. आणि मग सगळा सुपीक प्रदेश मैत्रीच्या भागात आहे, कमी आहे 740 किलोमीटर वगैरे. आणि सगळ्यात आता मैत्रिणीची लोकसंख्या वाढलेली आहे जवळपास, म्हणजे एकूण रेशोमध्ये 55-60% मैत्री आहे, प्रदेश आहे, त्यांचा कमी पडते. हे सगळ्या गोष्टी मान्य आहे बरं का. मी त्याची पण बाजू घेतली, बरोबर आहे. आणि मग डोंगराळ सगळा भाग जो आहे, जो सुपीक नाहीये, जिथं सोपान शेती होते, काय म्हणतात टेरेस फार्मिंग होतं, तो सुनील तांबेंनी दिलेला शब्द आहे सोपान शेती. हा म्हणजे सोपान असतात ना आपल्याकडे हा, तर त्या खूप कमी शेती आहे. एक तर झूम शेती होते किंवा सोपान शेती होते, उत्पन्न अत्यंत कमी मिळतं. म्हणून ते लोक आपण काही खातात, त्याचे कारण तिथं दडलेले आहेत. हो, नीट समजून घ्या. त्यांना दोष देऊ नका ते अमुक खातात अमुक खातात वगैरे. म्हणून माझ्याकडे नागरिक म्हणतात की पटोले जी हम सिर्फ एरोप्लेन नहीं खाता है, मतलब वो लोहे का होता है ना, इसलिए नहीं खाता है. बरं का. हा विनोद असेल आणि हे पण त्याच्यावर हा उपाय नव्हे की कुकीनो आरोप करणे. मग नागांबद्दल आरोप करायला पाहिजे. कुकीज का? कुकी नंतर आलेले, कुकींचं आगमन नंतर झालेलं, कारण त्याचे काय कारण असते सामाजिक वगैरे. तर 371 सी रद्द करण्यासाठी काहीतरी एक प्रोसेस असेल ना स्वतंत्रपणे, ती केली पाहिजे तर होईल. आणि समजा 371 रद्द करून सगळे एसटी झाले, कारण ह्या सगळ्या कलमांमध्ये त्या भागात आदिवासी लोक जोवर निर्णय घेत नाही, स्थानिक लोक, तोपर्यंत त्या जमिनी कुणी घेऊ शकत नाही. मग कायदा बदलावा लागेल. कदाचित 2024 नंतर तो बदलला पण जाईल. मग कुणी मध्ये काहीतरी ते जमिनीमध्ये अमुक सापडले तमुक सापडले वगैरे, ते छोट करत देऊन थांबलो. लोथा ट्रायल मध्ये नागालँड जिल्ह्यामध्ये, त्याच्या प्रदेशामध्ये 80च्या दशकामध्ये पेट्रोल सापडलेलं आहे. पेट्रोल आहे, पेट्रोल
तर ते केंद्राने निर्णयामध्ये घेतलं तर ते करूयात आपण, तर ते होऊ देत नाही, कारण तिथलं जोपर्यंत त्यांचं कलम करता येणार नाही. त्याचं म्हणणं आहे की आमच्या भागात सापडलं ना, मग ते आमचं पेट्रोल आहे, तुमचं नाही. जमीन आमची आहे ना, पेट्रोल आमचं आहे, काढायचं तर कोणाकडे आम्ही देऊ, पण ते पेट्रोल आमच्या नक्कीच. लक्षात तुमच्या बाकीला काय म्हणतात, बाकीला विरोध करतात. एकदा कधी श्रीमंत झाले मग ते आमच्या दादागिरी करतील. इथे भावकी आहे तिकडची सामाजिक व्यवस्था, तिकडची मानसिकता आपल्याकडे अत्यंत वेगळी आहे. आपण समजून घेतली तर आपल्याला ते लोक कळतील. वर नेपाळी म्हणू नका, नेपाळी म्हणू नका, म्हणजे शिवी सुदृश्य तू एक हमाल आहेस असं त्याचं होतं. त्यामुळं मला प्रश्न आवडतील. धन्यवाद. तो भाग द्यायचा आहे म्हणजे खनिज असं वाचनात आलेलं आहे. नाही ते नाव नाही घेत, नाही ते लक्षात आलं माझ्या मागा नसते बरं का. सर 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 ते माझ्या वाचन झालेलं आहे, पण ते फॉरवर्ड नाही म्हणून त्याचा बोललाच नाही, त्याचं कुठं प्रूव्ह झालेलं नाही. ते व्हॉट्सअपवर आलेलं आहे सगळं. ते त्याच्याबद्दल असं अधिकृत मांडणी केलं. तर तेलाची मांडणी माझ्याकडे, तेल मला पूर्ण माहिती आहे कुठं तेल आहे. ओखा एरियामध्ये, ओखा नावाचा जिल्हा आहे, ते लोथा नावाचे जे नागा आहेत त्यांच्या एरियामध्ये आहे, ते मात्र आहे. पण आपण जे म्हणताय ते फॉरवर्डेड आहे. मॅगझिन मध्ये नसेल तर मी तुमचा नंबर घेतो, नसेल तर मी त्याबद्दल काय मला काय प्रॉब्लेम नाही, कारण माझ्या चुका मला मानणं कारण लगेच आवडतो, तो काय प्रॉब्लेम नाही. शाहू पाटोळे सरांनी अत्यंत उत्तम आणि आपल्या मणिपूर विषयीच्या अनेक श्रद्धा दूर करणारी किंवा गैरसमज दूर करणारी मांडणी केली. मला असं वाटतं की आपण सभागृहाने त्यांना एकदा टाळ्या वाजवून त्याबाबत आणि आता आपण अधिकृत आपल्या प्रश्नोत्तराच्या वेळेकडे जाऊया. मी विनंती करतो सर्व सभागृहातील की त्यांनी त्यांच्या मांडणीमध्ये जे काही राहून गेलं असेल आणि त्याच्यावर आपल्याला प्रश्न असतील, कारण जे सांगितलं असेल त्याच्यावर पुन्हा प्रश्न विचारणार आपण त्यांचा मौल्यवान वेळ घेऊ नये असं मला वाटतं. तर जे नवीन प्रश्न असतील की ज्याच्यामध्ये सगळ्या उपस्थितांनाही मार्गदर्शन होईल आणि त्यांच्याकडचं अधिक ज्ञान आपण बाहेर काढू शकू, अशा प्रश्नांना आम्ही स्वागत करतो. मी पद्मा करिंगळे यांना विनंती करतो की त्यांनी पहिला प्रश्न विचारावा. नमस्कार सर, मी चुराचंद्रपूर या ठिकाणी गेलो असता तिथल्या स्थानिक व्यापाऱ्याशी जेव्हा माझी चर्चा झाली तेव्हा त्याने सांगितलं की आम्ही बाहेरून आलो आहे आणि इथले लोक आम्हाला जे कायम विरोध करत असतात आणि त्याच्यातनं संघर्ष उभा राहतो आणि हे पैसे उकळतात, म्हणजे त्याला आपण सिक्युरिटीसाठी पैसे देणं असं एक वेगळी व्यवस्था आहे असं त्यांना सांगितलं. टॅक्स म्हणतात. हां, टॅक्स. आणि दुसरा प्रश्न असा आहे की तुम्ही जर शाहरुख खान यांचा दिलसे नावाचा चित्रपट जर बघितला असेल तर दिलसे चित्रपटाच्या सुरुवातीला नॉर्थ ईस्ट विषयी जे छोटंसं चित्रण आहे, खरं तर ते खूप लक्ष दिलं की लक्षात येतं लष्कर त्या भागात ज्या प्रकारे अत्याचार करतंय असं एक चित्रीकरण होतं. त्याचा संदर्भ पूर्ण चित्रपटात येतो. तर त्याविषयी तुम्हाला काय वाटतं? एक सिनेमा आला होता, तो एक शेवट सिनेमा होता, तो म्हणजे न्यूटन. त्यात तो कुठला करतो त्रिपाठी, तो त्याला म्हणतो की तुम कधी नागालँड में गए हो क्या इलेक्शन के टाइम पे. तर मला मित्र म्हणजे बघ म्हणतात तो काय म्हणतो ते. तसंच मला असं काही वाटतं की आपण गुजरात गए हो क्या, तसं गुजरातला 3 वर्ष होतं त्यामुळे मला म्हणावं असं वाटतं. तुम्ही जे म्हणताय तर तो एकूणच व्यापारी कुठल्या पडद्यातला होता तेवढं सांगा, म्हणजे मला पुढचं सांगता येईल. तो मारवाडी होता. आज मिझोराममध्ये आयझोलमध्ये एकमेव राज्य असं आहे खूप आयसोलेट राज्य झालं, पण त्या लोकांनी सुरुवातीला
झाडू मारण्यापासून चपला शिवण्यापासून सगळी कामं शिकून घेतलेली आहे. माझ्या माहितीनुसार फक्त 5 व्यापारी फॅमिली आहेत बाहेरच्या रिझॉर्टमध्ये, आणि त्यांनी सगळे लोक बाहेर काढलेले आहेत. अत्यंत वाईट गोष्ट आहे. त्याच्या उलट नागालँडमध्ये लोकसंख्या जरी 15-16 लाख असली, 5 लाख लोक बिहार, UP या भागातले 5 लाख, आणि त्याच्यामुळे शाळेत शिकतात, इंग्रजी शिक्षण घेतात. तर त्याच्यावरची शर्मिष्ठा भोसलेने एक मी सांगतो त्याला स्टोरी केली होती, ती अशी, त्या मुलांची मानसिकता नागासाठी झालेली आहे. त्या मुलांना आता बिहारला UPला परत जायचं नाहीये, कारण तिथं जो सगळा मी सांगायचं राहून गेलं की जी फॅशन अमेरिकेत आणि युरोपमध्ये असते ती तिथं सुरू झालेली असते, थेट नॉर्थ ईस्ट मध्ये. हे पडत ना त्याचे काहीतरी असं उघड्या मांड्या आणि ते भाले घेतलेले वगैरे, हे एक ट्रॅडिशनल ठिकाणचे काढलेले फोटो असतात. त्यामुळं नॉर्थ ईस्ट बद्दलच्या ह्या अवस्था कल्पना काढून टाका पहिली गोष्ट. सेकंड थिंग, त्यांचे ऍक्सेंट थेट अमेरिकन ऍक्सेंट आहे इंग्रजीचं, UKचं इंग्लिश बिलकुल नाही. त्यामुळं हे लोक म्हणतात की त्यांना त्यात कपड्यावर जाऊ नका. तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला नागालँडमध्ये 2च ऋतू असतात, एक हिवाळा आणि एक पावसाळा. 24 एप्रिल जात नाहीये, पण जेव्हा थोडं पुढे जातं तेव्हा तुम्ही कपडे बघा वाटले की आपण फॉरेन मध्ये आहोत की भारतात, असा प्रश्न पडेल. लक्षात पहिली गोष्ट तुम्ही जे म्हणालात ना, तिथं नॉर्थ ईस्ट मध्ये त्या ठिकाणच्या विद्यार्थी संघटना खूप स्ट्रॉंग आहेत, त्या जिल्ह्यातल्या. म्हणजे नॉर्दर्न हंगामी, सदर्न हंगामी, अमुक तालुक्याचा आहे, म्हणजे उदाहरण देतो फक्त मी. तिथं विद्यार्थी चळवळी ह्या आजच्या नाहीत, ह्या त्यांच्याकडे खूप आधीपासूनच्या आहेत. आता नॉर्थ ईस्ट मधले किती स्टेट ड्राय स्टेट आहेत सांगा बरं, दारू मिळत नाही असे? मिझोराम मध्ये नाही मिळत, आता झाले तिथं. नागालँड मध्ये नाही मिळत, मणिपूर मध्ये नाही मिळत. मणिपूर मध्ये पण नाही मिळत. हे कुणी बंद केलं? महिलांनी बंद केलं. हे महिला संघटना स्ट्रॉंग आहे तिथल्या. आसाम मध्ये आहे, तशाच विद्यार्थी संघटना पण स्ट्रॉंग आहे. तुम्ही जे म्हणताय ना, तर ते त्याला टॅक्स म्हणतात ते. तुम्ही जर कधी मुद्दाम जा नॉर्थ ईस्ट मध्ये, दिमागवरला उतरा, एक टॅक्सी पकडा बिहारी माणसाची किंवा उत्तर प्रदेश माणसाची, त्या गाडीमध्ये स्थानिक माणूस कुणी नसावा अशी दक्षता घ्या पाहिजे टॅक्सी. मग तो जे सांगतो ना सगळं की हे कितने गंदे लोक होते, बुरे लोक होते वगैरे वगैरे, बरं का. मग मी हा प्रश्न विचारला होतो, मग तिथं काय तू तुझ्या देशाला जा ना, मग निघून आपले मुलग पण निकल जायला का ना, इथे क्यों रहने का, काहीतरी असे म्हणून राहतात ना ते. एवढा जर त्रास होत असेल तर तिथं राहू नये, मग सोडावं ते. 5 लाख लोक राहतात. नागा आणि मराठ्यांच्या, नागाला एकूणच तिकडच्या लोकांच्या आणि मराठी माणसाच्या वृत्तीमध्ये, भावनेमध्ये काही फरकच नाही. एक नागा माणूस पैसे आले की असं मोठं दुकान टाकतो, त्याला एक छान नाव देतो, इव्हन गार्डन वगैरे, असं 6 महिन्यांना बंद करतो, आणि मग एका तो देतो एखाद्या बिहारला, UPचा बिहार चालवायला, आणि तो मालिक खुश होतो, मग छाती काढून चालतो. असं तिकडं. त्यामुळं तिकडे जे लोक बाहेरून जाऊन राहतात त्यांना त्याचे फायदे खूप मिळतात म्हणून राहतात ते. त्यांच्या जीवाला धोका नाही. त्यांना तिथं जाऊन त्या सगळ्या टॅक्स तुम्हाला माहिती देऊ शकतो, म्हणजे काय काय करावं लागतं ते. पण त्यात त्यांना तेवढं त्या पूर्ण केल्या त्यांना काही त्रास होत नाही. आपल्या गावी पैसे पाठवतात, ते फॅमिलीसह राहतात, त्यांच्या फॅमिलीला कुठला धोका नसतो. त्यांची मुलं तिकडे शिकतात, ती इंग्रजी मीडियम मध्ये शिकतात, सरकारी शाळेत शिकतात, कारण सरकारी शाळा सगळ्या इंग्रजी माध्यमामध्ये आहेत. तुम्हाला जे सांगितलं ते तो त्याची बाजू सांगतो. दुसरी बाजू अशी आहे, कारण ते वृत्तीनं मराठी आहे. ह्यांचा प्रश्न तुमचा माझा प्रश्न आहे तो की तुम्ही मगाशी चर्चा बरोबर त्याच्यावर आधारलेला की हिंदूकरण आणि घर वापसीच्या संदर्भात आहे की उजव्या संघटनांनी तिथं 20, 25, 30 वर्षापासून 50 वर्षापासून
हात मांडलेला आहे आणि खूप वेगवेगळ्या नावाने व्यक्त न होता छोट्या रीतीने सुरू केलेलं आहे. तर 1980च्या आसपास दोन्ही पोलो नावाचा एक धर्म नव्याने निर्माण केला गेला अरुणाचल प्रदेशच्या आसपास आणि त्यामध्ये की आदिवासींचाच तो धर्म आहे ओरिजिनल धर्म असं भासवून त्यामध्ये की ख्रिश्चनिटीला हिंदुत्वाकडे वळवण्याचा प्रयत्न त्यामध्ये केलेला दिसतोय आणि त्यामध्ये काही हिंदू परंपरा पण त्यात घुसळण्यात आलेल्या आहेत. तर मला रुक्मिणीचं केलं होतं ते एकदा तुमचं म्हणणं बरोबर आहे. ते काय आहे त्याच्यामध्ये की ह्या संग्रहात ना त्या कोर एरियामध्ये नाही गाभ्यात नाही आहेत नागांच्या किंवा कुठल्याच तिथं बुद्धिस्ट आणि असं एक सीमारेषा असतो. आपातानी आहेत मिश्मी आहेत तर ते असे ते फटी बघून ते हे पेरतात स्फोटक पेरतात ते फटी बघून फटी शोधायचं. आपल्याकडे महाराष्ट्रातली फटफटी त्या दोन्हीच्या फटीमध्ये स्फोटक पेरायचे तसा तो भाग आहे तो नंबर 1 तर. आणि दुसरी गोष्ट तिकडे ते शाळा दवाखाने हे काढलेत आणि मग ख्रिश्चनबद्दल पसरवणं आणि मग तिकडची मुलं आणून आपल्या घरात ठेवणं इकडून तिकडे घेऊन जाणं वगैरे किंवा मंदिरं वगैरे पण आहेत केलं तुम्हाला सांगतो ना ते कुठे कुठे केलेलं आहे ते तुम्ही ते नकाशे काढून बघा तुम्ही तो असा एक तिकडच्या बुद्धिस्टना एकतर आपल्याकडचे बौद्ध आणि तिकडे बौद्ध खूप डिफरन्स आहे. म्हणजे हे 56 नंतरचे 60 वर्ष झाले ते परंपरागत आहे. त्यांच्याकडे तारा आहे त्यांच्याकडे मिथक्स आहे त्यांच्याकडे सगळ्याच गोष्टी आहेत तर त्या रिलेट टू हिंदुइझम असं थोडंसं त्याला करतात ते. आणि मग तिकडे कुठल्याही सगळ्या ट्राईब्सचं निसर्गपूजक आहे सगळे ट्राईब. त्यांच्याकडे मंदिरं नव्हती त्यांच्याकडे देव पण प्रत्यक्ष देव नव्हते. आपल्याकडे माझ्याकडे मुसोबा मरिया इकडे आहे तिकडे ते पण नाही. एक अज्ञात एका शक्तीला गृहीत धरून निसर्ग पूजक होतं तसंच देवाचं पण आहे. बरं एक तुम्ही जे म्हणताय ते मला म्हणजे मला त्याचं माझं हे चालू आहे बऱ्यापैकी त्याच्यावर मी थिंकिंग केलेलं आहे. आणखीन एक जी गोष्ट केली महत्वाची मिशनरीनी ती मला सांगायला सुटली माझ्याकडून तेवढे सांगतो ती म्हणतो. तुम्ही जर जाल कुठल्याही गावामध्ये तर रविवारी जो मास असतो समजा एका गावामध्ये यमचुंगर आहेत म्हणजे ट्रायबल तिकडची किंवा आवो आहेत लोथा आहेत वगैरे असते तर त्या गावामध्ये 2 चर्च असतात. आवो चर्च दोघं म्हणजे ट्राईब एकच आहे. एक इंग्लिश मध्ये प्रवचन आणि एक त्या ट्राईब मध्ये प्रवचन आणि 2 प्रकारचे 2 भाषेतले म्हणजे स्क्रिप्ट तीच. समजा हे आवो आहे हे पण आवो आहेत आणि हे पण आहेत म्हणजे माझ्या बायकोला अमुक भाषा येत नाही म्हणजे इंग्रजी येत नाही पण तिला मग ती तुझ्या भाषेतलं तू वाच नाही येते बायबल वाच आणि नवरा आहे तो इंग्लिश मध्ये वाचेल आणि मग दोघं ते बायको त्याच्यात नवरा चर्चेत जातो. गोची तिथं करून ठेवलेली आहे. तर तुम्ही संस्कृत अजून तुम्ही पवित्र भाषा नंतर मग ते कसं करणार ना असं आहे ना ते. आणि बरं त्यांना मला पडला प्रश्न आहे की समजा मी शाहू कोटाळे मागायला जाते ना बरं मग मी संदर्भ तोच आहे तिकडचाच आणि तो ख्रिश्चन झाला आणि मग लगेच कन्वर्ट होऊन काय म्हणतात घर ऑप्शन झाली माझी. मला तुम्ही कुठल्या धर्मात टाकणार मग कुठल्या वर्णात टाकणार मला हा प्रश्न आहे ना. तर वर्ण कुठल्या देणार तुम्ही मोठा प्रश्न आहे की त्यांना कुठल्या धर्मात बरं ते मूळ काय ते आणखीन एक नॉर्थ इंडियन असतं की त्यांना मूळ प्रवाहामध्ये आणायचं आहे. अरे प्रवाह ठरवला कुणी अधिकार देतो तुम्हाला प्रवाहाचे प्रवाह तर दाखवा आम्हाला कुठला प्रवाह येतो तरी पहिल्यांदा तर मूळ प्रवाह म्हणजे कुणी ठरवलं कुणी मूळ प्रवाह तुम्हाला अधिकार कोणी दिले हा त्यातला हे तुम्ही म्हणतात तसं ते एकच जर हा ईशान्य भारताचा भाग आहे आणि भारतामध्ये विविध संस्कृती आहेत तरी एकता आहे. मग आमच्या देशाचे पंतप्रधान स्वतःला विश्वगुरू मानतात. मग ह्या तिथले जे प्रश्न आहेत सामाजिक राजकीय असतील तिथं स्वतः जाऊन ते सोडवण्याची हिंमत का दाखवत नाही किंवा त्याच्याबद्दल बोलणं का टाळतं. एकतर हा प्रश्न आपण त्यांना विचारायला हवा पहिली गोष्ट. काय करत नाही दुसरी गोष्ट विविधतेने एकता वगैरे वगैरे हे
ऐकायला खूप कळणं बरं वाटतं. माझ्या गावामध्ये प्रत्येक गावामध्ये 2 गाव असतात, गावातलं गाव आणि गावाच्या बाहेरचं गाव. मी दुसऱ्या गावात राहतो, मी काय खातो ते त्या गावातल्या माणसाला माहित नाहीये. नॉर्थ ईस्ट तर खूप लांबची गोष्ट आहे हो. तुम्ही नीट बघा, ह्या गावामध्ये अनेकता आहे हे मान्य आहे, पण ती अनेकता पण एकमेकांना माहित नाहीये. ह्यांच्याकडे हिंग खात तर आम्ही हिंग खात का नाही, लक्षात घ्या मी काय म्हणते. ह्यांच्या नैवेद्यामध्ये मीठ घालत नाही उदाहरणार्थ, पण आम्ही मीठ घालतो. ह्यांच्या देवळामध्ये घंटी असते, आमच्या देवळात नसते, आमच्या तर गावालाच नसतो, बरं का. तर तसं विविधता एकतावर काय नाही, विविधताच आहे हो, एकताच नाहीये, विविधताच आहे ती. म्हणून माझं पुस्तक आहे ना अपूर्ण ब्रह्म, हे पुस्तक हे बहुजनांची खाद्य संस्कृती नाही, ती दलितांचीच खाद्य संस्कृती आहे. बहुजन परत वेगळे आहेत असून उद्या जशी वेळ आली ना तर सवर्ण बहुजन आम्हाला बदलतील, कारण शेवटच्या आम्हीच आहोत, लक्षात घ्या, याचा आम्हाला पूर्णपणे खात्री आहे. त्यामुळं अशी वेळ आल्यानंतर मग ते आम्हीच खात्यात काढत आमचंच आहे. सॉरी म्हणजे तुला दुखावलं असेल तर सॉरी तुम्हाला. पुढील प्रश्न विचार. हे आसाममधून आम्ही इम्फाळकडे चाललो होतो, तर तो तुम्ही सांगितला तसा जो डोंगराळ भाग आहे, तो डोंगराळ भागातून प्रत्येक ठिकाणी जाताना जे मोठं गाव लागले, त्या मोठ्या गावामध्ये की नाकाबंदी थोडक्यात म्हणजे ते आमच्या गाडीला अडवणं आणि पैसे वसूल करण्यासाठी अशा प्रत्येक गावात टोळ्या होत्या आणि ते पैसे वसूल करत होते. आम्ही नंतर मिलिटरीचे स्टेशन आहे त्यांना पण विचारलं हा काय प्रकार आहे, तर ते म्हणे व आम्ही ते घेतात पैसे म्हणे, आम्ही त्याबद्दल काही बोलत नाही. मी तुम्हाला नंतर सोडत बरं का, आता थोडं सांगतो, कारण हा विषय आणखीच वेगळा आहे. कारण तिथल्या मुलांना चोराला आवडतं, त्याचं कारण तिथे आहे बरं का. असं आहे नंबर 1 की मला सांगा की तुम्ही कुठल्या मार्गाने गेले तेवढं सांगा मला. आसाम मधून असं तर डोंगराने नाही मला एरिया सांगा तुम्ही. रस्ते सांगा, रस्ते सांगा. इम्फाळच्या जवळ नाही एक तर तुम्ही नाही इम्फाळला गेले का, एक तर तुम्ही गेले असा 2च रूट आहे. आसाममधून सरळ जाऊन मिझोराम मार्गे खाली गेले, तसं नाही केलं. दिमापूरहून गेले. नाही आसाम मधून मिझोराम मार्गे खाली आलो. हा म्हणजे तुम्हाला हा बरोबर. मग तो सगळ्यात मला मी सगळं ट्रायबल एरिया सांगतो तुम्हाला मी. त्याची कारणं पण वेगवेगळी आहेत, पण तुम्हाला एक म्हणजे तुम्ही कधी गेलात नॉर्थ ईस्ट मध्ये तर जेवढे कधी त्याला तिकडं अंडरग्राऊंड शब्द वापरत नाहीयेत बरं का. तुम्हाला नंतर सांगेल, त्याला पॉलिटिकल ग्रुप म्हणतात. आणि ज्या गाड्यांना नंबर प्लेट नसतात ते लोक असतात. आलं लक्षात? नाही सांगेल त्यांना बोलतो खास करून. पुढे उद्या विचारायचं आहे, अजून कोणाला प्रश्न विचारायचा आहे विचारा. माझा प्रश्न, तुम्ही नागालँड, इम्फाळ वगैरे हे पूर्वी बहुजनाचे हिंदू वस्ती होते. नंतर आपल्या देशावर ब्रिटिशांचं साम्राज्य चालू झालं आणि ह्या मिशनरी लोकांना मोकळं रान मिळालं. त्यांना अगदी सरकारी खर्चांनी त्या प्रदेशात पाठवायचे आणि जितक्या लोकांना कन्वर्ट करता येईल त्या लोकांना त्यांनी कन्वर्ट करायचं. त्यातल्यात आपला हिंदू मानसिकता अशी असते का कुठलाही पाहुणा जरी आला त्याला विरोध करायचा नाही, त्याला शक्यतो आपल्यात सामावून घ्यायचा. तुम्ही काही जिल्हे असे सांगितले मणिपूरमधले का पाहुणा येतो तू जेवण ऐशाराम कर पण इथे राहू नको. तसं आपल्या भारतात झालं नाही. ब्रिटिशांच्या राज्यामध्ये त्यांनी हजारो ख्रिश्चन मिशनरी जसे भारतात सोडले तसं त्यांनी त्या नॉर्थ ईस्टमध्ये केले आणि जवळजवळ 90 ते 95
लोकांना ख्रिश्चन केलं. त्या लोक तरी पण काही लोक असे ज्यांनी मुळात आपली जमातीचे जे कायदे कानून सोडलेले नाहीत. याचा अर्थ त्यांनी जुन्या मतवादी आहे त्यांना घर वापसी या तत्वाखाली जर त्या प्रयत्न केले तर ते येऊ शकतील. बर, पहिली गोष्ट म्हणजे दादा 1824 पूर्वी तिकडे इंग्रज गेलेले नाही तर तिथं कोणते बहुजन होते? 1824 साली पहिल्यांदा त्या भागातून इंग्रज म्यानमारला गेले आणि इंडो बर्मन युद्ध झालं. त्याच्यापूर्वी तो प्रदेश तुम्हाला किंवा तुमच्या विचाराच्या लोकांना माहित होता का? हा पहिला प्रश्न आहे. इथल्या लोकांना तो माहिती होतात काही. कसा काय माहित होता? पुरावे द्या. काही म्हणजे आता पांडव काळात नाही किंवा तो आहे ना ते मी सांगितलं की चित्रंगदा तिकडे गेले वगैरे महाभारत बोलले काय सांगितलं ना मग तिकडे होते ते. हा पण ते बोलते तर त्याचा रूट दाखवा ना कुठल्या रूटने गेले म्हणून. साधी गोष्ट आहे ना. मी काय संदर्भ द्यावं मी माझ्याकडे काढेल पुस्तक संदर्भ मग दाखवतो मी. रूट नाही सांगते. नाही म्हणूनच म्हटलं संदर्भ तुम्हाला देतो दाखवतो. माझ्यासमोर 10 पुस्तकं आणली आहेत मी. तुम्ही ती चाळा आणि मला सांगा मी तर खोटं बोललो म्हणून अनायकडे. म्हणूनच मी सोबत नेहमी संदर्भ ठेवत असतो अनायकडे. हे संदर्भ आहेत 1870चे. हे आहे मी वाचून बोलतो मी असं मी फेकत नसतो. हे दाखवायचं कारण नाही मला हे सांगायचं. ब्रिटिश काळामध्ये त्यांचं राज्य असताना त्यांनी हा गैरफायदा घेतला. गैरफायदा घेतलेला नाही. मला सांगा आता थांबा माझी पुस्तक मला बोलू द्या 2 मिनिटं. 1824 नंतर 1893 पर्यंत बरोबर तिकडं उदाहरणार्थ मी बघा छोटं मला अभ्यास छोटा आवडतो मायक्रो करायला मोठा आवडत नाही. म्हणजे मी छोटा माणूस आहे छोटा माझा मेंदू पण छोटा आहे छोटा विचार करतो. नागालँडमध्ये जेव्हा पहिल्यांदा मिशनरीज गेले पहिल्यांदा आओचे 9 लोक ख्रिस्ती झाले बरं का. ऍक्च्युअली खिचडी पडत निघाले होते 5 लोक. तुम्ही म्हणताय त्या काळाच्या पूर्वी 1824 पूर्वी जे ब्रिटिश गेले त्याच्या पूर्वीची गोष्ट तुम्हाला. नागा जे आहेत ना ते डोंगरावर राहणारे नागा नोगा वगैरे नागा राहतात. त्यांचा संपर्क हिंदूंशी होता आणि बौद्धांशी होता पलीकडे म्यानमारशी बरोबर ना होता की नाही? असं की नाही? मग त्यांना काय वाटलं नाही की आपण हिंदू व्हावं ख्रिश्चन व्हावं? ते ख्रिश्चनच का झाले? त्यांना जर वाटलं असतं की आपण आपल्या त्याच्यासमोर 2 पर्याय होते 1824 पर्यंत. तोपर्यंत ते लोक ना हिंदू झाले ना बौद्ध झाले डायरेक्ट ख्रिश्चनच का झाले? ते बॅप्टिस्ट अमेरिकन. हा प्रश्न आपल्याला पडला पाहिजे. 2 पर्याय असताना सक्षम पर्याय आहेत समोर. हिंदूचा पण पर्याय आहे आणि बौद्धांचाही पर्याय आहे. मग त्यांना ख्रिश्चन का व्हावं असं वाटलं असेल. दुसरी गोष्ट आसाममध्ये ज्यांचे राजवट आहो ते भारतीय आहेत का? होते का? नाही. ते थायलंडहून आलेले आहेत लक्षात ठेवा. कचारी थायलंड आलेले आहेत. मग त्यांना हिंदू क्षत्रिय करून घेण्यात आलं. बरं कधीची गोष्ट आहे आत्ता 1600 जुनी गोष्ट आहे. कोणाकडनं करून घेण्यात आलं? त्यांना घेतलं ना ब्राह्मणाने केलं ना त्यांना. बरं ते ब्राह्मण कुठले आहेत माहिती आहे का? स्थानिक ब्राह्मण नाही आहेत. ते ब्राह्मण आहेत ते बंगाल ओरिसा तिकडून तिकडे गेले अकबराच्या नंतरच्या काळामध्ये. दुसरी गोष्ट तिकडं ब्राह्मणांनी जाऊन काय सुरू केलं असेल? सत्र म्हणजे मोठ सुरू केलेले. शाळा काढलेल्या नाहीये दवाखाने काढलेले रस्ते बांधलेले नाहीये. मिसळ तिकडे जाऊन पहिल्यांदा त्यांची भाषा शिकून घेतली शाळा काढल्या रस्ते बांधले वैद्यकीय सेवा पुरवली मग ख्रिश्चन केलं. हो आधी हिंदू केलेलं नाही त्यांना आधी ख्रिश्चन नाही केलेलं. हा मूलभूत फरक आहे मिश्रणामध्ये आणि हिंदुत्ववादांमध्ये. मी ते मान्य करतोय. मुळात ते हिंदू नव्हतेच. नाही ते हिंदू समजा ते म्हणतात हिंदू असतील सुद्धा ओके हिंदू नव्हते आणि ख्रिश्चनही नव्हते हा मग ते ख्रिश्चनच का झाले? त्याच्यावर 2 पर्याय होते 97 शतकांचे ते म्हणतोय मी.
2 प्रश्न होते. एक पर्याय होता हिंदू होणे किंवा बौद्ध होणे. पलीकडेच बौद्ध होते लागून. मग ते ना ख्रिश्चन झाले बौद्ध झाले, सॉरी हिंदू झाले ना बौद्ध झाले. मग ते का झाले नसतील हिंदू? त्यांना का कसं वाटलेलं नसेल? त्यांचं म्हणणंच ते की ते बळजबरी केले त्यांनी. मी तर सांगतो, मी बळजबरी जर केलं असेल तर मग ते शाळा डायरेक्ट ठरलं. हे बघा, तुम्ही पोर्तुगीजांची तुम्ही त्याचं काय ठरलं का, पाव टाकला आणि विहिरीत आणि खाल्ला आणि तो हिंदू झाला. ती तिथं झालेली प्रक्रिया नाही आहे. आणि आज जरी ते ख्रिश्चन असले तरी ते लोक ख्रिश्चनच्या आधी ख्रिश्चन नाही आहेत, अगोदर ते त्यांच्या ट्राईबचे आहेत आणि मग ख्रिश्चन आहेत. ते साधी गोष्ट आहे बाबा, मी ते सांगतोय मनापासून. ते ख्रिश्चन नंतर झाले हे बरोबर आहे, पण ते ख्रिश्चन का झाले? बौद्ध प्रचारक किंवा हिंदू प्रचारक एकच गरजा काही गरजा लागलेल्या नाही. तिकडच्या लोकांच्या गरजा मर्यादित आहेत आज सुद्धा. रस्ते, शिक्षण दिलं ना, पैसे नाही दिले. पैसे काय दिलेले नाहीये. आणि 1949 नंतर एकही मिशनरी या देशात राहिलेला नाही, सगळे परत गेलेले आहेत, हे लक्षात घ्या. 1-2 मिनिटं सांगतो. स्वातंत्र्य मिळाल्यावर सुद्धा आदिवासी भागामध्ये 30 वर्षापूर्वी मिशनरी जातात. त्यांना काही सोयी सवलती किंवा अगदी पैशाचं आम्ही दाखवून ख्रिश्चन केलंय. बरोबर तुमचं म्हणणं. पण तुम्ही जे म्हटले ना मिशनरी, त्याच्यानंतर प्रतिक्रिया झाली ना आपल्या. नाही, आता मी ज्या गावामध्ये गेलो सुरगाणा तालुक्यामध्ये, तिथे समजा 100 घरं असले तर 1950 साली तिथे काही ख्रिश्चन गेले आणि त्यांनी त्यातली 10 घर ख्रिश्चन केले. कसे काही आमिष दाखवून, काही प्रलोभन दाखवून केले. त्यानंतर लक्षात आलं. मी काय म्हणतो, मी तुमच्यासोबत येतो, आपण तिकडे पुढे चालू, तुम्ही त्यामुळे ब्राह्मण करा, एवढं माझं म्हणणं आहे. दुसरं काही म्हणायचं नाही. त्यांना ब्राह्मण करून टाका, त्याला पुजारी करा, दुसरं काही म्हणणं नाही. त्याच्यानंतर 10 घरात 5 घरं घर वापसी विश्व हिंदू परिषदेने केले. मी काय म्हणतो, केले ना, त्यांना कोणती जात दिली? त्यांना त्यांच्या जातीत. मग कशा जात दिली? मग मी तेच म्हणतोय. समजा एक मिनिट दादा ऐका तुम्ही, हा प्रश्न आहे. हा प्रश्न विचारासारखा नाही का? त्यांना जे हे बघा, मी मांग आहे जातीनं, ऐका तुम्ही, मी जातीनं मांग आहे. उद्या ख्रिश्चन होतो, मला बामण करणार का तुम्ही? उद्या परवा दिवशी बामण करणार का? मला एवढं सांगा, हो किंवा नाही म्हणून सांगा. मग मुस्लिम नाही, खटे फोडू नका. नाही, खटे फोडू नका. त्यांनी हिंदू ब्राह्मण व्हावं. थांबा बाबा, एक मिनिट बाबा, आपण आता आपण प्रश्नोत्तर करतो आहोत. तुमच्याकडचा प्रश्न थांबा ना, त्यांना सांगतोय आपण प्रश्नोत्तर. थांबा एक मिनिट. प्रश्नोत्तर सुरू नाही, त्यांना एक उत्तर देऊन टाकू आपण. प्रश्नोत्तर सुरू आहे, त्यांनी तुमच्या प्रश्नाला उत्तर दिलेले आहे, बरोबर. आता त्यांनी तुम्हाला प्रश्न विचारला की त्यांना ब्राह्मण व्हायचं आहे, तर माझं म्हणणं की ज्यांना घर वापसी करायची आणि ब्राह्मण व्हायचं आहे त्यांच्यासाठीचं एक सूत्र आणि कायदा करून तुम्ही या पुढच्या वेळेस या कार्यक्रमात. धन्यवाद. राजकारणाव्यतिरिक्त प्रश्न विचारतो. त्यांची जी कुटुंब पद्धती आहे ती मातृसत्ता काय का पितृसत्ता? एकत्र कुटुंब पद्धती आहे, अविभक्त कुटुंब पद्धती, आणि आपल्यासारखीच भावबंदकी तिथं आहे का? सर पहिले सांगितलं तिथं भावकी नाहीये. पहिली गोष्ट त्यांच्या डोक्यात भावकी नाही. दुसरी गोष्ट ते मुद्दा नाही. मात्र सर इकडे थोडं पुढं, मातृसत्ता कुटुंब पद्धती ही फक्त मेघालयात आहे आणि मणिपूरमध्ये काहीच ट्रायबल मध्ये, नागालँडमध्ये बिलकुल नाहीये. तिथं पुरुष सत्ताकच पद्धती आहे.
दुसरी गोष्ट जेव्हा सांगायचं म्हणतं जेव्हा तुला लग्न जमतं त्या दिवसापासून त्या मुलासाठी आणि त्या नवरीसाठी वेगळं घर बांधून दिलं जातं, गाव बांधून देतं बरं का. त्याला त्याची जमीन दिली जाते आणि अजून सुद्धा नवरा बाबाच्या भांडणात कुणीही पडत नाही. तुम्ही तुमचं बघा म्हणतो आता सुद्धा वर्तमानसोबत दाखवतो तिथं नवरा भांडण झाली ना पोरगी जात नाही बापाकडं ती म्हणत नाही. हा आता मला सांगतो माझे एक मित्र आहेत नाव नाही सांगत बरं का. त्यांच्या बहिणीनं खूप लग्नच केलं नाही 50 पर्यंत वगैरे. तिला मित्र मिळाला नाही बरं का, कारण मित्र मिळाला नाही. आणि तिथं कसं आहे माहिती आहे का की मुलगी मुलाच्या मागे लागतच नाही. प्रपोज मुलांना करायचं भांडण झाली ना म्हणजे तू आला तर माझ्या तू आलेलं नव्हते साधं उत्तर. तर त्या माझ्या मित्राच्या बहिणीचं लग्न होत नव्हतं तर ते कुरकू करायला ती बाप कुरकू करायचा ना ही काय कुठंच जात नाही कारण मुलगी घराचं आवडत असेल ना तर ती दादागिरी जाते त्या मुलीची. तर ती म्हातारी काय म्हणत होता माझ्या मित्राची आई म्हणजे तू चालायला लागली ती माझी मुलगी आहे ती काय असते तुझ्या घरी मिळाले नव्हते तू आता विचारला मला. तुम्हाला माझ्या कधी सांगतो का कली तिथल्या बाईकडे म्हणजे आत्ताची गोष्ट आहे ही अशातली ह्या 2 वर्ष 3 वर्षातली. मग अरे वा मला तो गाडी भी काय बहुत बढिया गाडी आहे मेरा नाही हसपी गाडी आहे. ती गाडी माझी नाही ती नवऱ्याची गाडी आहे. ते घर माझं नाही नवऱ्याचं आहे. मी माझी घेईन तेव्हा ती माझी म्हणेल. ही मानसिकता त्यांच्या जन्मल्यापासून असतो. म्हणजे लग्न झाले दुसऱ्या दिवशी मध्ये माझं घर आहे माझा नवरा आहे माझं हे आहे तिकडं ती मानसिकता नाही. म्हणून मग तुम्हाला म्हणालो की तिकडे जात असताना तुम्ही आपला मेंदू असा कोरा करून जा मग तुमचं. धन्यवाद. पण मग तिथे फारकती काळी मोड वगैरे होतं ना लग्नापूर्वी. दुसरी गोष्ट लग्नापूर्वी मुलगी जे जे काही मुलं करते सगळं बारा गोष्टी सगळं करू शकते लग्नानंतर मात्र नाही. आणि भलेही नागांमध्ये मणिपूर नागांमध्ये सगळ्या नागांमध्ये पुरुष पद्धती असेल पण घरातला शेवटचा शब्द हा महिलेचाच असतो तो कोणीही सोडत नाही. अच्छा बरोबर आहे विनोदून घ्यायचं कसं घ्या. माझा एक मी गेलो चाके सांग मग खूप चुनले गेलो चाके सांगते मोदी यांना होते असं चर्चा तुमच्याकडचं काय आमच्याकडचं काय. तर थोडं महिला वर्गांना थोडंसं मला माफ करावं मी काय बोलतो त्याबद्दल. म्हणजे आपली हा ते काय म्हणलं की तुमच्याकडे मराठीत सांगतो तुमच्याकडे सुखी बाई म्हणजे काय असतं सुख म्हणजे काय असतं. म्हणलं आमच्याकडे लग्न झालं की फरशी पुसायला बाई असावी भांडे घासायला बाई असावी धुण्याला बाई असावी स्वयंपाकाला बाई असावं सोनं असावं म्हणजे सुखी. औरत करती क्या है उसको बच्चे होते ना और क्या चाहिए. म्हणजे महिला कामच करत नाही ही त्यांच्यात कन्सेप्टच नाहीये. हो पुरुष काम करत नाही ही कन्सेप्ट क्लिअर आहे. पण महिला काम करत नाही ही कन्सेप्ट क्लिअर नाही माणूस सुद्धा. जसं त्यांना सैतान मिळतंय म्हणजे अदृश्यशक्ती त्यांना अजून गॉड क्लिअर नाहीये तसं नवरा काम करतो हेच क्लिअर नाही सुद्धा. आता नवीन पिढी आली आणि तिथं लग्न झाल्याबरोबर लगेचच त्या स्वतंत्र घर बनवून देतात जमीन बनवून सगळं ते देतात. ही अजून पण ती पद्धत चालू आहे. त्यामुळे तिथं कुणीही त्या कुटुंबाच्या भानगडीत पडत नाही. तिथं सासूरवास वगैरे असं भानगडी काहीच नाही बरं का. सुनवास नाही सासूरवास नाही. त्यामुळे आणि हे मी तू जबाबदारीने सांगतोय कारण मला 3 वर्षामध्ये बादशापासून मृत्यूपर्यंत सगळं अनुभवायला मिळालं. आणि एकदा का तुम्हाला वाटतं मध्ये त्यांच्या किचन मध्ये प्रवेश मिळाला ना की मग त्यांनी मग स्वीकारलं असतं. धन्यवाद. ते बाबा पुढचा प्रश्न विचारणार आहे. बोल प्रश्न नाही माझा अनुभव सांगतो फक्त मी पंचवटीत राहतो. पंचवटीमध्ये वाघाडी म्हणून एक भाग आहे. तर ती 40 वर्षापूर्वीची गोष्ट मला एकाने सांगितली की कोणाला जर महारोग झाला असं मला ऐकून आहे प्रत्यक्ष मी बघितलेलं नाही आहे. महारोग झाला की त्याला उचलून आमच्यावर टाकून द्यायचं. ते सेवा बिवा काय करत तिथं ते बरेचसे लोक मग दारूपाड अमुक तमुक वगैरे
ते लोक जगायचे असं मला समजलं. त्या ठिकाणी अमेरिकन मिशनरीज आले, त्यांनी त्याचा अभ्यास केला महारोगाचा कसा होतो काय, जसा बाबा आमटेने केला तसा, आणि त्यांना त्यांनी लस टोचली आणि तो महारोग दुरुस्त केला. म्हणून त्याचा उपकार म्हणून ते लोक ख्रिश्चन झाले की तू आम्हाला दुरुस्त केलं, आम्हाला जग दाखवलं. तसं आपल्या समाजाच्या लोकांनी कोणीही त्या महारोग्यांची, क्षय लोकांची सेवा केलेली मला आठवत नाही. मी ऐकलेलं नाही, म्हणजे वाचन जे आहे त्याप्रमाणे. तर त्याच्यामुळे ते अट्रॅक्ट झाले. आता मी स्वतः कळवणला राहणार आहे. कळवणला लहानपणी आम्हाला ते ख्रिश्चन लोक वगैरे यायचे, गाणे बिणे वगैरे आम्हाला सांगायचे, पेटी वाजवायचे. तर ते आमची सेवा करायची. दवाखाना होता त्यांचा. कोणी आजारी पडलं काय झाला की त्याला गोळी दे, हे दे, ते दे, मिश्रित दवाखाना म्हणायचं त्याला. तर आणि मग आम्ही अटॅक व्हायचं. अरे आम्हाला कोणी विचारत नाही बाकीचे लोक, आणि हे लोक आम्हाला गोळ्या देतात, औषध देतात, आम्हाला काहीतरी खायला देतात. आम्ही जर कोणाच्या घरी गेलो, मी OBC, मी सुतार जातीचा आहे मी, तर अरे तुझा बाहेर हो, इथं कशाला आलं माझ्या घरात, हे मी स्वतः अनुभवलेलं आहे. आणि मी जेव्हा शिकत होतो, माझा अनुभव थोडक्यात सांगतो. अरे तू सुतारे काम करायचं, तुझा काय संबंध शिक्षणाचा. मला 10वीला 7वीला 8वीला प्रवेश घ्यायला मला कोणी पैसे देईल, 2 रुपये देईल ना कोणी प्रवेश घेण्यासाठी. जर समजा तुम्ही मला मदत केली असेल, मी तुमच्या धर्मात आलो असतो ना. मला धर्माची जो मदत करेल त्याला धर्मात जाणार ना. हे मी स्वतः अनुभवलेलं आहे. माझा 80 वय आहे. मी लहानपणी सगळं बघितलेलं आहे. म्हणून मला ते आठवलं की बाबा खूप कळकळीने बोलतात, हिंदू. ठीक आहे, मी सुद्धा हिंदूच आहे. मी पण काही दुसरा धर्माचा नाही. पण मी काय म्हणतो, तुम्ही जर मला मदत केली, मला जर समजा जेवण दिले की तुझी भूक लागली, मला काय करू, तर त्यामुळे आदरच वाटेल ना. मग त्याच्याकडे जाणार आपण. म्हणजे हे माझा अनुभव सांगितला, बाकी मला काही शब्द वगैरे नाही. धन्यवाद. पुढे कोणाला प्रश्न विचारायचा आहे? हातवरती करा जर विचारायचं असेल तर. माहिती आहे, एक प्रश्न आलेला आहे. तिथे आदिवासी असल्यामुळे लग्नापूर्वी फ्री सेक्स आहे का, किंवा बलात्कार आणि या गोष्टी आहेत का? एक मिनिट. काय म्हणते लग्नापूर्वी फ्री सेक्स किंवा आणि बलात्कार? मला आपल्याकडे का थोर मराठी समीक्षक विचारानंतर मला फोन केला होता मराठीतलाच की म्हणे शाहराव म्हणे तुमच्या मुलासाठी तिकडची सून मिळेल का बघता का तुम्ही. त्याचं उत्तर पण आहे तुमचं. म्हणजे तिकडे योनिशुद्धीचा प्रकार नसतो म्हटलं, त्यामुळे विचार करतो बायका. पण लग्नानंतर आपल्या म्हणजे स्त्री असो पुरुष असो, आपल्या जोडीदाराशी प्रामाणिक राहणं हे मात्र खूपच दिसून येतं. त्यामुळं तुम्हाला उत्तर मिळालं असेल तर मिळालं. एक प्रश्न आपल्याकडे आलेला आहे, जर कोणी विचारणार नसेल तर तो घेतो. तेव्हा तिकडे येतं. खाडीमोड सिस्टीम कशी असते? पार्कर सिस्टीम नाही, आपल्यासारखीच आहे. आपल्याकडे कसं कॉम्प्लिकेटेड वाटतं. नाही, तसंच आहे सगळं. नाही, आमच्यात नव्हतं. आमच्यात खूप वेगळं होते. समान नागरिक काढी समान नागरिक कायदा वगैरे सगळं. आदिवासीमध्ये पटकन होऊन जातं. आदिवासीमध्ये पटकन ते पटकन होतं, पण पंचायत बसते बरं का. समजा प्रसंग आठवला, दत्तक कसं घ्यायचं माहिती आहे का. मला एक दत्तक जायला आवडत होते. 11 लोक येतात, समजा मी आहे, 11 लोकांनी यायचं गावातल्या माणसांनी, डोक्यामध्ये कोंबडं कापायचं, रक्त पडलं की मी लगेच त्यांचा होतो. आणि मग लगेच मला नवीन नाव पण मिळतं. त्यामुळे तसं तुम्ही म्हणता त्याप्रमाणे आहे. पण ख्रिश्चॅनिटीमुळे हल्ली बऱ्यापैकी त्याच्यामध्ये काडीमोडचं प्रमाण कमी आहे, बऱ्यापैकी कमी आहे. आणि त्यासाठी वेगळे कायदे आहेतच ना. मग जसे स्पेशल ऍक्टचे आहेत ना, तिकडे लागू आहे. ते 370 काढून टाकलं, पण ते पुढचं सगळं व्यवस्थित चालत. आणि इंटर ट्राईब लग्न ते कॉमन आहे. त्याच्यामध्ये इंटर कॉमन नाही हो. ह्याने जाऊ दे, ह्यांचं म्हणू शकतो, असं कोणी आठवत नाही तिथं. बाप पण म्हणत की हा कोण माणूस आहे म्हणून, त्याच्याबद्दल काय प्रश्न नाही. तर मुलीची चॉईस असते. पण बापाला जाऊन विचार मग मागणी घालायची, पाया पडायचं, त्याला बाजूपर्यंत 10,000 रुपये दे, दारूचं पाठवते, त्याला बापाला खुश केलं पाहिजे तरच तो म्हणतो. तो जो हो म्हणत नाही तो ते लग्नच होत नाही, हे लक्षात घ्या. म्हणजे एक प्रकारचं हुंडाच. हुंडा
आमचा कुठं हुंडा होता? नाही 10,000 टॅप अहो आमच्यात हुंडा नव्हता मागांमध्ये, खालच्या मध्ये. ते त्याला म्हणजे देश देणं, देश 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 दहेज नाही, देश मागांमध्ये देश दिलं जायचं, सगळ्यांना महाराज दिलं जायचं, सामर्थ्य जायचं, मुलीच्या बापाला सगळं काय द्यायचं आणि मग लग्न व्हायची. हुंडा नव्हता. आता आम्ही बिघडलो, शिकलो, नोकऱ्या लागल्या म्हणून नव्हतं ते, तिथं पण नाही अजून सुद्धा. आणि लग्नामध्ये दोन्हीकडच्या बाजू येतात आणि ते शांतपणे त्याचं सगळं करतात ना, सगळं ते बघण्यासारखं. मी लेखी आलेला प्रश्न विचारतो. त्या मॅडम विचार इतकं पुढे पाहिजे प्रश्न विचारलं नव्हतं, बरं झालं. नमस्कार सर, पर्सनल प्रश्न आहे, वैयक्तिक प्रश्न आहे. तो असा की तुम्ही जेव्हा तिकडे गेलात विजिट करायला, विजिट नाही, पनिशमेंटवर नोकरी केली 3 वर्ष मॅडम. हॅलो, माझी तिकडं बदली पनिशमेंट झाली होती. 3 वर्ष काढले तिकडे, 3 वर्ष 3 महिने पनिशमेंट तिकडे राहिलो. तुम्ही संधी म्हणून घेतलं त्याला. नाही, माझा प्रश्न असा आहे सर की तुम्ही जेव्हा संवाद करत होता त्या लोकांशी, तर कसं म्हणजे कशा पद्धतीने सुरुवातीला तुम्हाला बरं का, भाषेचा अडचण काहीच नव्हता. नंबर 1. दुसऱ्या वर्षी ऑफिसर होतो. पण खरं सांगू का, मी खाद्यातून तिकडे शिरलो. हा माणूस सगळं काय खातो, शेवटी मग असं सर्टिफिकेट मला सर्टिफिकेट आप दिखते नागा नाही हो, कोण नागा. हे सर्टिफिकेट माझ्यासाठी होतं. एकदा काय झालं की माझी एक मैत्रीण आलेली होती मित्र, आणि पर्सनल उदाहरण सांगतो. मैत्रीण नागा होती की महाराष्ट्र? नाही, गुजराती. बरं का, तिला सोडायला मी दिमापूरला गेलो होतो आणि गाडी एकटाच. माझे विशेष म्हणजे माझ्या दोन्ही कार तिकडे नेल्या होत्या. अख्खा कारनं मी नॉर्थ ईस्ट फिरलोय, ड्रायव्हिंग मीच केलं. बरं का, आधीचे आल्टो आणि सोडल्या, आता गाडी आहे ती पण तिकडून फिरून आलेली आहे. मी जेव्हा माझं रिटायरमेंटच्या आधी दूरदर्शन जॉईन झालो, मग टेबल सबमिट केलं तेव्हा ते खाली बघायला आले 9व्या मजल्यावरून की खरंच हा माणसाला गाडी आणली का. म्हणजे गाडी कोणची आहे, खाली उभ्या म्हणलं गाडी. त्याला म्हणलं हा काहीतरी फिरतोय. गाडीवर गेलो होतो नागालँडला वगैरे. तर पावसाळा होता आणि दिमापूर ते कोहिमा 70 किलोमीटर अंतरामध्ये साधारणतः 7-8 तास लागायचे त्यावेळेला. आणि एक गाडी एकटाच होतो. माझं ठरलेलं ठिकाण होतं आणि कबूल करायला हरकत नाहीये की थोडी टाकल्याशिवाय गाडी चालवण्याची हिंमत येत नाही. काय तर वाईट का ना, काय वाईट नाही. पेट्रोल डबल पेट्रोल टाकायचं, गाडी काढत असते. एका गेलो मी, गाडी लावली, माछरले पटेल होते तिथे, गाडी लावली आणि आतमध्ये गेलो. त्याला म्हणलं की एक पवाड आले ना, खाना लागला, त्याला माहिती होतं. मग ते जेवलो आणि जाताना तिकडे 2 माणसं जेवत होती पलीकडे. त्यांच्या गाड्याला नंबर प्लेट नव्हती. बरं का, 2-3 माणसं जेवत होती आणि त्यांच्याकडे नंबर प्लेट नव्हती. त्या नंबर प्लेट नसलेल्या माणसांचं इंटेलिजन्स खूप जाणलं असतं वरपर्यंत. बरं का, जाताना ते बिल घेऊन गेले, जाताना ते थांबलं. मग ते आपलं बिल दे घेऊन द्या. त्याला असं केलं, मला तिकडचे लोक, नॉर्थ ईस्टचे लोक प्रचंड पान तंबाखू खातात. सगळे बायका पुरुष 95% लोक पान सुपारी खातात. प्रचंड सगळ्या बायका पुरुष सगळेच. तर ते आप नागालैंड में आके ऐसा प्लेन का आदमी, प्लेन में मैदानी प्रशासन प्लेन से मदद थे, और आप कहाँ काम कर, हम सब जानता है. आप दिखते नागा नहीं हो, नागा हो. इधर रहते तो आज तो 4 शादी कर लिया होता हमने. मला माझ्यासाठी सर्टिफिकेट मोठं आहे, माझं चांगलं. आप दिखते नागा नाही हो लेकिन नागा हो. म्हणून मला तिकडं मणिपूरमध्ये पण माझे खूप मित्र आहेत, मिझोराममध्ये आहेत, अरुणाचलमध्ये आहेत, नोकरीतले आणि बाहेरचे. मला एक बरं वाटतं की मला मी तुम्ही म्हणताय ते खाद्यसंस्कृतीतून त्यांना लगेच अटॅच झालो मी. कारण मी काय खाल्लं नाही असं विचार तिकडं म्हणजे, आणि मेंटली प्रिपेअर झालेलंच होतं मी तिकडे जाण्यापूर्वी. त्यामुळं त्याबद्दल तो विषय परत वेगळा आहे खाद्यावरचा, तो हा विषय आपला वेगळा चाललेला आहे, म्हणून सांगू शकतो. शालेय शिक्षण आणि आदिवासी याच्यावर काय बोलताय? शालेय शिक्षण
शिक्षण असूनही त्यांच्या रिवाजात फरक पडत नाही का? नाही, बिलकुल नाही, बिलकुल नाही. कारण ते कसं आहे, ते गावाशी जोडलेले आहेत, ते बस्ती त्यांचं सगळं अटॅचमेंट जे आहे ना, जसं ते म्हणाले की ते महारोग वगैरे वगैरे काय म्हणाला, तिथं मूल आणि माणसं ही गावाचीच हे आहे हो, जबाबदारी आहे, प्रॉपर्टी नाही. तिथं जन्मलेलं मूल गावात तिथं मोरून नावाचं लिहिलं मी, तिथे मोरून नावाचा कन्सेप्ट आहे, अजून पण मोरून आहे. कारण आपल्याचं मुंज झाल्यावर कसं मूल जातं ना, ते पुढे जायचं, तर मोरिंग मध्ये ते मूल भरती झालं की मग मूल घरी जात राहत झोपतच नाहीये. गोटूल वेगळं, गोटूल मध्ये तुम्ही त्यात गुंतू नका. गोटूल वेगळं आणि मोरुंग वेगळं. तर प्रत्येक गावाचे मोरुंग वेगळे आहेत, क्लॅन वाईज. लेखी प्रश्न आलेला आहे, तो एक घेतो मी. संघ हिंदुत्ववादी ख्रिश्चनांनी केलेल्या कामाविषयी नेहमी आक्रमक बोलतो. संघ विहिंप पण तिकडे काम करत असतात. दोघांच्या कामामधील फरक काय? अधिक आक्रमक आणि धोकादायक कोण आहे? मी भाषणात पण बोललोय, मी मगाशी समप करत असताना की आता 50 वर्षापूर्वी काम करून सुद्धा बरं का लोक घरवापसी करत नाहीत. हा उद्योग आहे तो. माझा आकलन ना, मला नेमकं सांगू शकतो, म्हणजे माझा आकलन असं आहे. पूर्वी मणिपूर पण आत्ताचे मणिपूर झालेलं आहे, ते मात्र हिंदू ख्रिश्चन असं सगळा तो दंगल झालेले आहे. आणि आता त्यांना त्यांच्या बाजूने सोडून दिलेलं आहे. तुम्ही तुमचं बघा काय आता. त्यामुळं तुम्ही आत्ताच्या काही म्हणजे पहिल्यांदाच झालं वाटतं NRC मध्ये हिंदू मुस्लिम करायचा प्रयत्न झालेला आहे, तो फेल गेला अप्पर आसाममध्ये. कारण शिलचर आसाममध्येच येतं ना. हो बरोबर. शिलचरमध्ये आकाशवाणीवर बातम्या कुठल्या भाषेत जायला पाहिजे असं जात नाही, तिथं थांबतो मी. म्हणून कच्या खाली बराक खाली ज्याला कळली असेल त्यांना मी सांगू शकतो, म्हणजे अप्पर आसाममध्ये आधी असमिया माणसं ही असमिया आहे आणि मग हिंदू मुस्लिम आहे. तिथं अजून फूट पडलेली नाहीये, पाडू शकलेलं नाहीये. हा एक उद्योग आहे. आणि नागालँड असेल, तुम्हाला म्हटलं ना मी मग अशी आपण रिपीट करतो मी, अरुणाचलचे 4 जिल्हे, संपूर्ण मिझोराम, संपूर्ण मेघालय, संपूर्ण नागालँड, अप्पर त्रिपुरा आणि मणिपूरचा सगळा वरचा भाग, डोंगराळ भाग, इथं ते लोक, तिथले लोक कधीही कुठल्या धर्मात ख्रिश्चनिटी सोडणार नाहीत. हे कळल्यापासून हा उद्योग आलेला आहे, असं माझं ठाम मत आहे. मला निष्कर्ष होतो. आता आपल्या प्रश्नोत्तराच्या समारोपाकडे आपण येतोय. जाता तर फक्त एक प्रश्न त्यांना विचारतो, कारण त्यांनी ते विविधता आणि एकता याच्यावर बोलले. तर सर सुचलं सर, मांसाहार हा भारतामधल्या विविधतेला एकतेकडे घेऊन जाईल का? आपल्याकडे प्रश्न चांगला आहे, तो उद्याचा विषय आहे. मला त्यांनी पण सांगतो तो, आणि पुस्तकाचा विषय आहे. मुळामध्ये कुणी काय खावं जास्त मी त्यांना सन्मान करू सगळ्या आहाराचा. आणि मांसाहारी माणसं कधीही प्रचार करत नाही मांसाहार करायला, कधीच करत तुम्ही बघा. मांसाहार सबसे अच्छा आहार असं म्हटलेलं आहे का? शाकाहारालाच काय वाटतं की आपल्या आहाराचा प्रसार करावा म्हणून, प्रचार करावा म्हणून. काय गरज आहे एवढं? काय बाबा की अमुक खाल्लं तर मग मला सांगा, मग हा शाकाहारी आहे की मांसाहारी आहे? मांसाहारी. मीठ शाकाहारी की मांसाहारी आहे? हो सर, मीठ शाकाहारी की मांसाहारी? गोंधळ काय गोंधळ? मीठ कुठून येतं? नाही, मला हे माहितीये कुठलाही मसाला हा मांसाहारी नाहीये. नाही, मीठ मांसाहारी ना. पण मीठ म्हणजे सॉल्ट मांसाहारी आहे की मीठ? कसं काय? मीठ कुठून येतं? समुद्रातले प्राणी हातात कुठे मरतात? कुठं समुद्रातले प्राणी मरत नाहीत का? त्याची पुढे स्मशानभूमी आहे का समुद्रामध्ये? उलट ते
मुरलेला मांसाहार आहे तो. बरं झालं नॉर्थ ईस्ट मध्ये बरं झालं मला एक नॉर्थ ईस्ट मध्ये आतापर्यंत 20 वर्षापर्यंत अजून सुद्धा काही वयोवृद्ध मंडळी दुधाचे पदार्थ खात नाहीत, ते दूध काढत नाहीत प्राण्यांचं. त्यांचं म्हणणं आहे त्या संस्कृतीमध्ये त्यांच्या दुधाच्या वासाने त्यांना उलटी होते. बरं का, असे संदर्भ आहेत, वाचा तुम्ही काय संदर्भ आहेत त्याचे. त्यांचं तिथल्या महिलांचं म्हणणं आहे, मी महिलांना मी समोर ठेवून सांगतो, तिथल्या महिलांशी पण बोललो मी. त्यांचं म्हणणं आहे जसं माझं दूध माझ्या बाळासाठी आहे तसं त्या गाई म्हशीचं दूध तिच्या बाळासाठी आहे, दूध काढायचं. दुसरी गोष्ट, कुठलाही प्राणी दूध देत नाही, आपण दूध जबरदस्तीने काढतो, लक्षात ठेवा. कुठली गाय करतो तुमच्या किती दूध देते, अरे दूध कोण तू बरोबर खाली चरबी म्हणून असं की दूध देत नसतं. साधी गोष्ट आहे ना, आपण दूध ओढून जबरदस्तीने दूध काढतो, ते वासरू समोर बांधतो, त्याला पाण्यात सुटतो, मग दूध काढतो, मग तिथे दूध खोडत गायच खोडील नाही, लातच मारतात, आणि परत तिला तिच्या बाळाला पाहिजे, तुला कसं देते. साधी गोष्ट आहे ना, लहान गोष्टी आहे, आपण लक्ष देतो. कशात जीव नाहीये, सगळ्यांचा जीव आहे. आपण विनाकारण काय कुठल्या गोष्टी धरून बसतो आपण. अहो मध आपण काढतो ना पोळ्याचं, ती काय मध तुमच्यासाठी काढतो का ते प्राण्याचं? त्या अंड्याच्या पोळ्यामध्ये लावला मरतो की नाही, मरतो की नाही लावला त्याच्यामध्ये? मग मध कसा करू शकतो? मध पण मांसाहारी आहे. मध पण मांसाहारीच आहे ना, शोषण येते, शोषणच आहे ते. आता मग कशा पालन करा सरकार सांगते. आणि मासे उदाहरणार्थ, तर मासे काय ते आपल्या मासे आपण पकडतो समुद्र म्हणजे काय ते ॲक्वेरियम आहे का? पॉपअप मासे देतो. हा म्हणजे ॲक्वेरियम बघण्यासाठी केलं का ते? कोंबड्या अंडे देतात, ते कापड्या देतात, आपल्यासाठी देतात का? असं नसतं ते. समुद्र मासे देत नाही. समुद्र मासे देत नाही, आपण समुद्र मासे घेतो. मग जाळ मासा कसं आपण मासे बाहेर पडायचं, फडा 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 घेऊन जा जाळ टाकायची गरज नव्हती ना मग समुद्रामध्ये. आपण वर पाडतो. हा तो विषय खूप मोठ्या मुद्द्याचा विषय आहे. आपण आभाराकडे वळूया.